चंद्रहाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय मंदाकिनी सलिल चंदन चर्चिताय नंदीश्वर प्रमथनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहुपुष्प सुपूजिताय तस्मै मकाराय नमः शिवाय शिवाय गौरी वदनाब्ज वृंद सूर्याय दक्षाध्वर नाशकाय श्री नीलकंठाय वृषध्वजाय तस्मै शिकाराय नमः शिवाय वशिष्ठ कुंभोद्भव गौतमार्य मुनीन्द्र देवार्चित शेखराय चंद्रार्क वैश्वानरलोचनाय तस्मै वकाराय नमः शिवाय यक्ष स्वरूपाय जटाधराय पिनाकहस्ताय सनातनाय दिव्याय देवाय दिगंबराय तस्मै यकाराय नमः शिवाय तस्मै यकाराय नमः शिवाय तस्मै यकाराय नमः शिवाय अत्रिपुत्रो महातेजो दत्तात्रेयो महामुनिः यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बंधनात। अतिशय सुंदर पावन पर्व काळावरती चालत असलेली ही शिव महापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळा कथेचा आजचा 5वा दिवस ईश्वर कृपेने भगवंताच्या कृपेने आरंभ होत आहे। बघता बघता 5वा दिवस आला असं वाटते का काल परवाच्या दिवशीच कथा सुरू झाली होती। उद्या आणि परवा 2च दिवस राहिले आता श्रवणासाठी। अतिशय सुंदर पावन पर्व काळामध्ये प्रसन्न वातावरणामध्ये आपण ही कथा श्रवण करत आहोत। रुद्र संहितेमध्ये प्रथम सृष्टीखंड आपण पाहिलं, द्वितीय सतीखंड आपण पाहिलं आणि आता तृतीय खंड काल पार्वती विवाह सोहळा काल आपण पाहिला। भगवान भोलेनाथ शंकराचा विवाह सोहळा काल आपण मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी आपण संपन्न केला। अतिशय सुंदर भगवान भोलेनाथ शंकराची झाकी आपण या ठिकाणी पाहिली। कथेमध्ये भाव निर्माण व्हावा, भाव जागृत व्हावं याकरिता झाकी असते आणि म्हणून भगवंताच्या त्या परम लीलेला चिंतनामध्ये जसं उतरावं याकरिता आपण अतिशय सुंदर कथेमध्ये ती झाकी बनवली होती। जीवनामध्ये भाव निर्माण होणं अत्यंत श्रेष्ठ आहे। जेव्हा अष्टसात्विक भाव भक्तीतून जागृत होतात ते अष्टसात्विक भाव भगवंतापर्यंत घेऊन जाणारे असतात आणि म्हणून पावला पावलाला माणसाचं मन असं नेहमी वाईट गोष्टीकडे वळणारं, चित्तामध्ये मनामध्ये नेहमी काहीतरी चुकीच्या गोष्टीकडे माणसाचं मन जातं। एक क्षणाचा जरी विसर पडला भगवंताच्या चिंतनाला तर तो क्षण वायाच गेला। संत सांगतात संसारामध्ये एक क्षण जरी विसर पडला भगवंताचा तर तो क्षण वाया गेला। आणि म्हणून भक्तीची व्याख्या करत असताना नारद भक्ती सूत्रामध्ये नारदजी फार सुंदर सांगतात, यथा ब्रज गोपिकांना गोपिकांनी जी भक्ती केली काय ते म्हणतात, भगवंताचं नेहमी व्याकुळ होऊन नामस्मरण करणं, विस्मरण झालं की व्याकुळ होऊन रडणं, याच्या एवढी श्रेष्ठ भक्ती दुसरी कुठली नाही आणि याच्या एवढी मोठी व्याख्या दुसरी कुठली नाही। नारदस्तु तदर्पिता खिला चारिता तद्वी स्मरणी परम व्याकुळतेती। नारदांनी व्याख्या केली भक्ती, नारद भक्ती सूत्रामध्ये गर्गाचार्यांनी व्याख्या केली, पाराशर ऋषींनी केली, शांडिल्य ऋषींनी केली, पण सगळ्यांची व्याख्या जगतमान्य ठरली नाही। नारदजींची भक्तीवर केलेली व्याख्या, भक्तीवर केलेलं एक्सप्लेनेशन मान्य ठरलं, जगत मान्य ठरलं, जगताने त्याच्यावर सिम्बॉल लावला, स्टॅम्प लावलं। हा, नारदजीची भक्ती सांगतात ती जगातल्या प्रत्येक मनुष्याकडून करून घेणं शक्य आहे, घडणं शक्य आहे आणि म्हणून ती व्याख्या सर्वश्रेष्ठ जगत मान्य ठरली। नारदजी भक्तीची व्याख्या करताना सांगतात काय भक्ती, भक्ती म्हणजे काय, खूप सारी फुलं भगवंताला व्हावी, खूप सगळं पूजेचं साहित्य असावं, संकीर्तनासाठी खूप सगळा जोड जमावा ला जमावा असावा, असं नाही। भक्ती काय आहे, भक्तीची व्याख्या करत असताना नारदजी सांगतात
रात्रंदिवस प्रत्येक श्वासागणिक भगवंताचं नामस्मरण करणं आणि विस्मरण झालं की व्याकुळ होऊन रडणं. देवा, या संसाराच्या कामामध्ये, या संसाराच्या व्यापामध्ये एवढा वेळ तुला विसरून गेले. म्हणून व्याकुळ होऊन रडणं ही भक्ती आहे. याच्या पलीकडे दुसरी कुठली भक्ती नाही. आणि म्हणून मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी तुझ म्या आठविले नाही कधी वाची कृपानिधी माये बापा करशील तरी नवे काही राईचा डोंगर पर्वताची राई आपल्या करुणेची साई करीव आई मजवरी. रात्रंदिवस भगवंताचं नाम चिंतन करणारे तो गुब्बार आहे. देवाला म्हणतात मी तव अनाथ अपराधी कर्महीन मतिमंद बुद्धी. माझ्या बुद्धीला अशी प्रेरणा, अशी चालनाच नाही मिळाली का त्या प्रेरणेने, त्या चालनेने मी भगवंताचं सातत्याने नामस्मरण करावं. वास्तविक तुकोबर आहेत, परम तत्वाला पोहोचलेले आहेत, पण आपल्यासारख्या सामान्य जीवासाठी धडा घालवून देतात. भगवंताच्या जवळ गेले की अशी प्रार्थना करा. आणि म्हणून भगवंताला शरण जाऊन ही जी प्रार्थना केली ना, आपल्या करुणेची साई करीव आई मजवरी. देवाला विनंती करतात, विनवणी करतात, देवा तुझी कृपादृष्टी माझ्यावर होऊ दे. असं करुण स्वराने देवाला म्हणावं, देवा मी खूप दुःखी आहे, खूप त्रासात आहे, खूप कष्टात आहे, डोळे उघड, पहा माझ्याकडे, माझी परिस्थिती सुधरव, मला काहीतरी याच्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दे. असं आर्त भावनेनं जेव्हा हाक मारतो तेव्हा परमात्मा परिस्थिती बदलायला चालू करतो. भोलेनाथ एवढे भोळे, थोड्याशा स्तुतीला प्रसन्न होणारे भोलेनाथ, अरे त्यांच्यासारखा जगात देव नाही. थोड्याशा भक्तीवर प्रसन्न होणारा भोलानाथ आहे. आणि म्हणून त्या भगवंताचं नामस्मरण करा. कथा जीवनाची व्यथा हरणारी आहे. कथा जीवनात परम आनंद प्रदान करून देणारी आहे. कथा परमोच्च सुखाला नेऊन सोडणारी आहे. कथेसारखं या जगामध्ये दुसरं कुठलं सुखाचं साधन नाही. आणि म्हणून भोलेनाथाची भक्ती करत असताना त्या भगवंतावर आर्त भावनेनं विश्वास ठेवून एकदा त्या देवासमोर हात जोडून विनवणी करा त्या भोलेनाथाला. तर तुमचे प्रत्येक शब्द ऐकेल, तुमची हाक ऐकेल आणि तुमच्या हाकेसरशी परमात्मा धावून येईल. एक पाऊल चालून तुम्ही त्या भोलेनाथाकडे जा, 10 पावलं चालून तो तुमच्यापर्यंत येईल. कथा सुखकारी कथा मुक्तकारी कथा सुखकारी कथा कथा सुख देणारी आहे. कथा जीवनाच्या व्यथातून मुक्त करणारी आहे, दुःखातून मुक्त करणारी आहे. आणि म्हणून शिव महापुराण कथा जीवाला उद्धरून देणारी आहे, परमगती प्राप्त करून देणारी आहे, कैवल्य पद प्राप्त करून देणारी आहे. आणि म्हणून ही कथा आहे जी आपल्याला तारणारी आहे. हिला मनोभावे श्रवण करा. माता पार्वतीचा विवाह सोहळा झाला. आता विवाह सोहळा झाला इथपर्यंत आपण पाहिलं, पण त्याच्या पुढचा इतिहास, त्याच्या पुढं काय झालं ते पार्वती खंडामधलीच माहिती आहे. जेव्हा माता पार्वतीचा विवाह झाला तेव्हा 16 दिवस पुढे तिथून दररोज एक विधी पार पडण्यात आला. 16 दिवसाचं लग्न होतं माता पार्वतीचं, आपल्यासारखं 16 तासाचं नव्हतं. पूर्वीच्या काळी 5-5 दिवस लग्न व्हायचे, लग्नाचे 5-5 दिवस साजरे केले जायचे. आता सकाळी एंगेजमेंट होते आणि संध्याकाळी लग्न लावून घरीच. सगळं शॉर्ट फॉर्म मध्ये आलंय ना सगळं असं जग, है की नाही. आयुष्य कमी व्हायला लागलं, जेवण कमी झालं, माणसांची उंची कमी झाली, माणसाची ताकद कमी झाली, खाणं कमी झालं, विचार पण कमी झाले, मन पण लहान झाले. 2 BHK च्या घरात लोक राहतात, बरोबर. 2 BHK च्या घरात लोक राहतात. 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 2 BHK
पूर्वीच्या काळी मोठे मोठे वाडे असायचे, घराच्या पुढे मोठं अंगण असायचं, घराच्या पाठीमागे मोठं परस असायचं, मोठे घर असायचे, मोठ्या रूम असायच्या, मोठी वसरी असायची, कितीही माणसं आली तर मावायची. घरं छोटी झाली आता. 1 BHK 2 BHKच्या फ्लॅट मध्ये राहणारी माणसं, घरं छोटी झाली म्हणून मनही छोटी झाली. त्या मनामध्ये मी, माझा नवरा, माझे लेकरं, सासूला जागा नाही, सासऱ्याला जागा नाही त्या मनामध्ये, नंदेला नाही, जावेला नाही, दिराला नाही, पाहुण्या रावळ्याला नाही, कोणालाच नाही. असं संकुचित 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 मन बारीक होत चाललेलं आहे माणसाचं, लहान होत चाललेलं आहे, विचार लहान होत चाललेले. आणि या विचारामध्ये, या मनामध्ये काय आता जागा नाही राहिली, कोणासाठी वेळ नाही राहिलेला आता. अशी संकुचितता होत चाललेली आहे. कशामुळे होते मौलांनो? मनाची व्यापकता वाढली की सगळ्या गोष्टी वाढत जातात. मन लहान झालं की काही मग त्याला अर्थ नाही. म्हणून लक्षात ठेवा, माताचं लग्न जेव्हा झालं ते 16 दिवसाचं झालं. 16 दिवस दररोज एक एक किती सुंदर लग्न लागलं. पण मंगलाष्टका झाल्या, सप्तऋषींनी मंगलाष्टका गायल्या आणि सप्तऋषींनी मंगलाष्टका गाऊन झाल्याच्या नंतर मातीचं कन्यादान झालं. आता कन्यादान करत असताना ना विधी असतो. कन्येचा हात म्हणजे नवरीचा हात नवरदेवाच्या हातात द्यायचा असतो. नवरदेवाच्या हातात हात दिलं, कन्यादान केलं. कन्यादान करत असताना विधी असतो. गोत्र विचारलं जातं, कुळ विचारलं जातं, आई वडील विचारले जातात. महादेवाला पार्वती मातेचे पिता विचारतात, तुमचं कुळ सांगा, तुमचं गोत्र सांगा. आता कसं सांगा बरं? कुळ, गोत्र, आई वडील कसं सांग? जो सगळ्या जगाचा जनिता आहे, सगळ्या जगाचा माता पिता आहे, त्याला आई वडिलाचं नाव विचारतात. नारदजीने असं पाहिलं डोळे वटारून. कोणाकडे? पार्वतीच्या वडिलाकडे. म्हणले काय वेड्यासारखं, जो सगळ्या जगाचे आई वडील आहेत, शिव भोलेनाथ परमात्मा, त्यांना आई वडील विचारतात. हळूच मांडीचा चिमटा काढला. म्हणले गुणानं पोरगी दे म्हणले तुझी, जा आता. मग अरे जे जातीच्या पलीकडे आहे, जे अजन्म आहे, जे स्वयंभू आहे, अरे त्याचं गोत्र विचारतोय, त्याचं कुळ विचारतोय त्या भोलेनाथाचं. जे भोलेनाथ सगळ्या गोष्टीच्या पलीकडे आहेत, आद्य आहेत, आराध्य आहेत, आदि देवादी देव आहेत, महादेव आहेत, आदिदेव आहेत. अशा देवाला तू त्यांचं कुळ, गोत्र, आई वडील विचारत बसतोय. तुझा मूर्खपणा नाहीये का? ह्या सगळ्या गोष्टी पृथ्वीवर जन्माला आलेल्या लोकांना लागू होतात ना की भगवंताला, ईश्वराला. मग कसे बसे गप्प बसले कोण? हिमावंतजी. आणि आपल्या मुलीचं कन्यादान केले, पाणी ग्रहण केलं भगवंतानी. आणि पाणी ग्रहणाचा हा एक विधी आहे मौलांनो. हातामध्ये हात दिलं जातं मालकाच्या. माझ्याकडे बघा की, येड्यावा माझ्याकडे बघा की, हेंद्रड बाया. मी सांगितलं नाही, इथे स्टेजवर वाघ जरी आला मोठा तरी त्याकडे नाही पाहायचं. खरं तर हे चुकीचंच आहे. कथा चालू असताना असं येऊन डिस्टर्ब करणं त्रासदायकच आहे. कोणी त्रास असं देऊ नये. एकदा कथा चालू झाली की बंधन सुरू झालं. एक बसण्याचं बंधन आहे, एक शिस्त आहे, ती शिस्त पाळली पाहिजे सगळ्यांनी, श्रोते मंडळींनी. हे चुकीचंच आहे एकंदरीत. ते कळलं पाहिजे आपल्याला, ज्याचं त्याला कळलं पाहिजे. ती मर्यादा असते. तसे खूप शहाणे आहेत गंगाखेडची मंडळी, तेवढं सांगायची गरज नाही. हुशार आहेत तुम्ही सगळेजण, पण तरी सांगून जाते. काही ना गणेशोत्सव आहे, गणपतीचं दर्शन सगळ्यांना घ्यावं वाटतं, त्याच्यामुळे येतात सगळेजण दर्शनाला. काय हरकत आहे, आपण लक्ष देऊन ऐकूयात कथा. काय सांगत होते मी? काय माहित म्हणावं आम्हाला, तुमचं तुम्हालाच माहिती म्हणा, आम्ही तुमच्यासारखेच. काय सांगत होते मी? कन्यादान नाही, खूप मागे गेले तुम्ही. कन्यादान म्हणल्यावर हा हातात हात द्यायचं होतं. हातात हात द्यायची पद्धत असते. तुमचं लग्न झालं तर दिलं होतं का तुमच्या मालकाच्या हातात हात दिलं होतं? असं त्या नवऱ्याची ओंजळ असते, त्याच्या ओंजळीत आपली ओंजळ असते, त्याच्यात एक नारळ ठेवलं जाते, वरून असं बांधलं जातं. कसं असतं मला नाही माहिती, पण बहुतेक असंच असतं का? असं नवरदेवाचे हात असतात का अगोदर, त्याच्यात पुन्हा नवरीचे हात असतात का, आणि मध्ये एक नारळ असते का? का दोघांच्या वेगवेगळ्या हातामध्ये नारळ असते? काय काय ठिकाणी तसंही असते वाटतं बहुतेक, काय माहित नाही. जसं असेल तसं असेल. ते जे असतं ना ते पाणी ग्रहण नाही, ती विधी. पाणी म्हणजे हात, पाणी म्हणजे हात. हाताला संस्कृत मध्ये पाणी सांगितले शब्द.
पाणीग्रहण या जगामध्ये सगळ्यात पहिल्यांदा विधियुक्त लग्न जर कोणाचं झालं असेल तर ते शंकराचं आणि पार्वतीचं झालं. आणि या दोघांनी अतिशय सुंदर लग्नाची एक रीत, एक प्रथा संपूर्ण ब्रह्मांडाला, संपूर्ण मानव प्रजातीला घालून दिली. का कुटुंब पद्धती अशी असते, विवाह सोहळा असा असतो. हे जगाच्या समोर आदर्श घालून देणारे जगातले सगळ्यात पहिलं जोडपं जर कोण असेल तर ते भोलेनाथ आणि माता पार्वती आहे. भोलेनाथ माता पार्वतींनी अतिशय सुंदर लग्न केलं. पाणीग्रहणाचा विधी केला. पाणीग्रहण, वडिलाला जाऊन कन्येचा हात मागायचं, तिचा हात धरायचा. एकदा का तिचा हात धरलं की आयुष्यभर तिच्या तिला सुखदुःखामध्ये साथ द्यायची, तिला सांभाळायचं, तिचं रक्षण करायचं. हे वचन पुरुषांनी स्त्रीला दिले पाहिजेत. म्हणून तो पाणीग्रहणाचा विधी केला जगात पहिल्यांदा. आणि माता पार्वतीचं अतिशय सुंदर भगवंतांनी पाणीग्रहण केलं. पाणीग्रहण केल्याच्या नंतर बरेचसे विधी झाल्या. जावयाचे पाय धुतले, है की नाही, ते सगळे विधी झाल्या. आता हे सगळे विधी झाल्याच्या नंतर 16 दिवस पूर्ण झाले आणि आता जायचं ठरवलं. मग देवाच्या वरातीत कोण आलं होतं? देवाचे आप्त इष्ट सोयरे धायरे कोण होते? भूत, वेताळ, है की. हे सगळे भूत जेव्हा गावात आले, भूका लागले यांना लग्न लागल्यावर. आता लग्नाची एक रीत आहे, प्रथा आहे. काय प्रथा आहे माहितीये का? लग्नामध्ये वराड आलं की ते वराड कुठंतरी शाळेत, कोणाच्या तरी मोठ्या घरात, कोणाच्या तरी ठिकाणी, असं ग्रामपंचायतीच्या मोकळ्या वार्डात, ते जे काही असतं तिथं, ते ऑफिस जे असतं, अशा ठिकाणी ते वराडाला थांबण्याची व्यवस्था करतात, बरोबर? किंवा मंगल कार्यालयामध्ये. आणि आल्या आल्या वरडाला काय देतात? तो फराळाला देतात. काय असतं? हा, काय असते? मुरमुरे असतात ना, चिवडा असतो ना. जगात पहिल्यांदा चिवडा लग्नामध्ये पार्वतीच्या करण्यात आला होता. पार्वतीच्या वडिलांनी चिवड्याची डोंगर उभी केली होती. डोंगर, तुमचा हे जे मंडप आहे का नाही, एवढ्या मंडपा एवढा एक एक चिवड्याचा डोंगर टाकला होता. कोणाला खायला? भूतांना खायला. म्हणून तर त्या नवरीच्या बापाला 5-5 पोत्याचा मुरमुऱ्याचा चिवडा करून ठेवायला लागते वरडाला खायला. भल्या दिवस निघायला घरून काही खाऊन निघणार वरडातले लोक. गेलं की फराळ, मग नंतर लग्न लागलं की जेवण. पद्धतशीर कार्यक्रम असतो लग्न म्हणलं की. आणि कमी केलं, काही कमी पडलं तर काय कमी बदनामी होते का त्या मुलीच्या वडिलाची? ही प्रथा आहे, परंपरा आहे. चिवड्याचे डोंगर, एक एक भूत यायचं, तोंड केलं की ते अख्खा डोंगरच तोंडात ओढून घ्यायचं महाराज. भूत जायचे, विहिरीला तोंड लावायचे असे खाली, असं सरकून ओढलं का नाही. कसं ओढायचे माहिती का? आपल्याला जर एखाद्या ज्यूस सेंटरला गेलो आणि आपल्याला ज्यूस प्यायला दिलं, मध्ये स्ट्रॉ घातला, आपण कसं ओढतो त्या ज्यूसचा फरका? सरकून ओढलं की ग्लासच खाली करतो का नाही आपण? तसं ते भूत विहिरी तळेच्या तळे पार करायला लागले महाराज खिरीचे. पण कमी काहीच पडलं नाही, तेवढी व्यवस्थाच भारी केली होती भूतांनी. आणि म्हणून वरडा भूतासारखं असते माहितीये का? देवाच्याच लग्नातलं वरडा भूताचं होतं, तर माणसाच्या लग्नातले वरडातले लोक भूतासारखेच असतात. काय करून ठेवतील वरडीत लोक आल्यावर काही सांगता येत नाही. तरी आता लोक खूप शहाणे झाले, है की नाही? तरी आता मर्यादा सांभाळतात. पण तुम्ही कुठे गेले ना कोणाच्या लग्नाला, तर उगच तिथे गेले की कोणाचे फुलच तोड, कोणाच्या झाडाचे रोपच घेऊन ये, कोणाच्या चपल्याच घालून ये, ते कुणाच्या रुकोतातलं काही उचलून चाल, असलं काही करायचं नाही. शंकराच्या लग्नात तो प्रकार झाला, आपण नाही करायचं तसं काही. आता 16 दिवसाच्या नंतर कन्या पाठवायचा विधी, नवरी पाठवायचा विधी आरंभ झाला. नवरी पाठवण्याच्या अगोदर 16 शृंगार करण्यात आले माता पार्वतीचे. आणि अतिशय सुंदर एक चौरंग मांडला. त्या चौरंगावरती तिला बसवले का व्यासपीठावरती. सगळ्या ब्राह्मण स्त्रिया, ऋषी स्त्रिया, ऋषींच्या ज्या पत्नी होत्या त्या सगळ्या आल्या तिला पातिव्रत्य धर्म समजाविण्याकरता. अत्यंत सुंदर तिला पातिव्रत्य धर्म समजावला ज्या स्त्री आल्या त्या कोण कोण होत्या? माता अनसूया सर्व अग्रगण्य होती त्यातली. माता अनसूया जी महान पतिव्रत आहे,
जिच्या पातिव्रत्याचं तेज अपरिमित आहे, त्रैलोक्यात जिच्या तेजाने दिव्य त्रैलोक्य फाकलेले तेज त्रैलोक्यामध्ये, अशी ती दिव्य अनसुया माता. त्या अग्रगण्य होत्या. सावित्री, लोपामुद्रा, अरुंधती, शांडिल्या, शतरूपा, लक्ष्मी, स्वधा, सती, संज्ञा, सुमती, श्रद्धा, मेना, स्वाहा एवढ्या सगळ्या जणी तिला समजवायला बसल्या पातिव्रत्य धर्म. तुम्हाला असं नाही का वाटत, आजकाल लोक आहे ना लग्नामध्ये काहीतरी नवीन 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 करायला लागले. माझं असं सांगणं आहे कथेच्या माध्यमातून, खऱ्या खऱ्या अर्थाने लग्नात काहीतरी नवीन पद्धत करायची असेल तर हे असं पातिव्रत्य धर्म सांगणारे जे काही लोक आहेत त्यांना बोलवून लग्न झाल्याच्या नंतर पाय धुतलं जातं विहीनबाईचे. त्याच्यानंतरच्या विधीमध्ये नवरीला बसून एक 15 मिनिट 20 मिनिट अर्धा तास पातिव्रत्य धर्म समजवण्याचा विधी लग्नामध्ये केला पाहिजे. कारण आजकाल मुलींना पातिव्रत्य धर्म काय आहे हे सांगणारं कोणी राहिलं नाही आणि त्यामुळे आज घटस्फोटाचे प्रमाण वाढलेले आहेत. आज मुली सुना घरामध्ये ॲडजस्ट करायला तयार नाहीत, सहन करायला तयार नाहीत, काही गोष्टी समजून घ्यायला तयार नाहीत आणि त्यामुळं बऱ्याचदा घरामध्ये विनाकारण जो कलह भांडण होतात ते याच कारणामुळे होतात. कारण ज्ञान नाही, कर्तव्याची जाण नाही, कसं जगले पाहिजेत, आपले कर्तव्य काय आहेत हे महिलांना विसर पडलेला आहे, या गोष्टीची जाणीव राहिलेली नाही आहे. आणि म्हणून आज समाजामध्ये प्रत्येक घरामध्ये दुःख होताना पाहायला मिळते. शिवमहापुराण माता पार्वतीच्या पातिव्रत्य धर्माच्या माध्यमातून जगातल्या संपूर्ण स्त्रियांना पातिव्रत्य धर्म सांगायला लागले, स्त्री धर्म सांगायला लागले. स्त्रीचा धर्म काय आहे, पतिव्रता स्त्रीने पातिव्रत्य धर्म कसं पालन केलं पाहिजे सांगणारे. म्हणून शिवमहापुराणाचे अनंत उपकार आहेत समाजावरती. या सर्व पतिव्रता स्त्रिया आल्या, समोर बसल्या आणि सांगायला चालू केल्या. माता अनुसूया देवी पार्वती मातेला सांगायला लागलेत. एक श्लोक आहे फार सुंदर, आपण ते श्लोक उच्चारण करूया आणि मग काय पातिव्रत्य धर्म सांगते शिवमहापुराण ते ऐकूयात. हरिहि ओम. धन्या पतिव्रता नारी नान्या पूजा विशेषतः पावनानि सर्वलोकानां सर्वपापौघविनाशिनी. धन्य आहे ही स्त्री जिने पातिव्रत्य धर्माचं पालन केलं. ती सर्व पापांना जाळून टाकणारी आहे. तिला अग्रपूजेचा मान आहे, विशेष तिची पूजा केली जाते जी पतिव्रता स्त्री आहे. आणि म्हणून हे पार्वती तुला पतिव्रता व्हायचंय, पण पतिव्रता होण्यासाठी काय काय केलं पाहिजे ते ऐक. पातिव्रत्य धर्म सांगायला चालू केलं तेव्हा मनोभावे भगवान शंकराची तू पूजा कर, कारण पतीच परमेश्वर आहे तुझ्यासाठी. तुझ्यासाठी कोण आहे? पती परमेश्वर आहे. तुमचा पती तुमच्यासाठी परमेश्वर आहे की नाहीये? आहे, बरोबर. हे मान्य करा की पती आपल्यासाठी परमेश्वर आहे, वेगळ्या कुठल्या परमेश्वराची पूजा करायची आवश्यकता नाही. पती परमेश्वर आहे. मला कधी कधी प्रश्न पडतो, परमेश्वर दारू पितो का? परमात्मा दारू पितो का? जर परमात्मा दारू पितो असं म्हणावं तर किती धर्मावर किती अन्याय अत्याचार आहे. पतीला परमेश्वर मानलं पाहिजे हे पतिव्रता स्त्रीचं कर्तव्य, पण परमेश्वरांना दारू नाही पिली पाहिजे, पळवाटा नाही काढल्या पाहिजेत, कर्म सोडून नाही गेले पाहिजेत, कर्तव्य सोडून पळवाटा नाही काढल्या पाहिजेत. तो परमेश्वर असू शकत नाही. ज्या पुरुषाला अर्थ धर्म काम मोक्ष साधता येतं तो पती सर्व गुण संपन्न आहे आणि तोच पती स्त्रीला परमेश्वर रूपाने आहे. कारण एका बाजूने बोलून नाही चालणार, हे कलियुग आहे. नुसतं स्त्रियांना बोलून चालणार नाही, पुरुषांबद्दल पण काही बोलावं लागेल. ग्रंथामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे पुरुषार्थ काय आहे. पुरुषार्थ काय? परिवार तयार झालं तुमचं, तुम्ही लग्न केलं, तुम्हाला मुलं झाली म्हणजे तुम्ही पुरुष आहात सिद्ध झालं नाही.
मग ते तर कुत्र्याला मांजराला पण होतात, म्हणून काय पुरुषार्थ झाला? कुत्र्या मांजराचा पण संसार होतोच की, त्यांना पण मुलं बाळा असतातच की. माय बाप तरी का सरपिणी आणि बोका, सरपिणी आई आहे, बोका बाप आहे, पण भूक लागली की आपल्याच लेकराला खाऊन टाकतात. असल्या माय बापाला काय अर्थ आहे? जो बाप दारू पिऊन लोळत पडतो आणि लेकरू त्याचा कामाला, मुलगा कामाला जातो, त्याची बायको कामाला जाऊन घर चालवते, अशा पुरुषाला पुरुष तरी कसा म्हणावा? आणि अशा पुरुषाला परमेश्वर म्हणून पत्नीनं त्याची पूजा तरी कशी करावी? प्रश्न आहे. गोष्ट फार चिंतनीय महत्वाची आहे. चूक एकाकडे नसते, दोघांकडून होत असते. मी स्त्रियांनाच दोष देत नाही किंवा पुरुषांनाच दोष देत नाही. जे कर्तव्याला चुकतात, जे अज्ञानाने वागतात, ज्यांच्या अंगामध्ये अळस भरलेला आहे, त्या प्रत्येकाकडून गुन्हा घडत असतो. आपल्या कर्तव्याला दक्ष असलं पाहिजे. आपले सगळे गोष्टी बाजूला गुंडाळून ठेवल्या पाहिजेत. आपल्या सगळ्या मनातल्या इच्छा मारून, मनातली प्रत्येक गोष्ट बांधून ठेवून, परिस्थिती काय सांगते, वेळ काय सांगायला लागली, धर्म काय सांगतो, त्याचं पालन करणारी स्त्री पतिव्रता असते, लक्षात ठेवा. आणि म्हणून माऊलींनो, कर्तव्य दक्ष राहा. तुम्ही कर्तव्य दक्ष असला तर तुम्ही जीवनभर स्त्री धर्म पालन केल्याचं पुण्य तुमच्या पदरी पडणार आहे. माता सांगायला लागल्या पार्वतीला, हे पार्वती ऐक, पतिव्रता स्त्रीने आपल्या पतीला परमेश्वरा समान मानावं, आपल्या पतीची सेवा करावी. पतीच्या अनुषंगाने जे कुटुंबाचं जे वलय निर्माण झालेले आहे, त्या कुटुंबाची सेवा करावी. सेवा करत असताना अंग चोरू नये. अंग चोरतात बायका. मी कितीतरी ठिकाणी पाहिले, घरी स्वयंपाक करत असला की चांगला स्वयंपाक करतात आणि बाहेरचे कुणी आले की कसंही कालवण ठेवतात. कितीतरी ठिकाणी पाहायला मिळतात. हा जो गुन्हा आहे ना, पंक्तीला प्रपंच नाही करावा, है की नाही? सुगरण स्त्रीने स्वयंपाक करत असताना सगळ्यात पहिली गोष्ट तर महिलांना चांगला स्वयंपाक आला पाहिजे, स्वयंपाक चांगला केला पाहिजे, स्वयंपाक चांगला करून खाऊ घालता आलं पाहिजे, मन मोकळेपणानं खाऊ घातलं पाहिजे. हे खरं लक्षण आहे पतिव्रता स्त्रीचं. जेवू घालताना कधीही मनामध्ये कोणाविषयी पाप नाही आणायचं. सासू जेवायला बसली, सासरा जेवायला बसला, ननंद जेवायला बसली, किती खायली बघ. 4 भाकरी 4 पोळ्या होत्या टोपल्यात, सगळ्या संपवली. इतकी खायली म्हणून वाटलं नव्हतं बाई मला. पाप आहे. तुमच्या घरचं नाही आणलंय, माहेरचं तुम्ही. त्यांच्या पोरांनी कमवले, त्यांच्या मुलांनी कमवलेले, जमीन त्यांची आहे, प्रॉपर्टी त्यांची आहे, घर त्यांचं आहे, कष्ट करून सासू सासऱ्यांनी कमवले. तुम्ही आयत्या आलात. जे कमवलंय फक्त त्यांनी, त्याच्यातलं फक्त शिजवून करून दे म्हणलं तर तुम्हाला एवढा जाच होतो, त्रास होतो. मग कसल्या तुम्ही स्त्री आहेत? मग कसला तुमचं पातिव्रत्य धर्म आहे? मग काय कमवलं तुम्ही आयुष्यात? जर तुम्हाला तुमच्या सासू सासऱ्याचं पोट नाही, रोज भांडण होऊ दे, हरकत नाही, पण जेवण करताना मात्र अर्ध्या पोटानं उठू द्यायचं नाही. हे स्त्रीचं कर्तव्य, हे सुनेचं कर्तव्य. जेवण करताना किती जेवले ते मोजायचं नाही. लक्षात येते काय म्हणते ते? टच सुया टोचल्यासारखं होलाले आता सुनायला, है की नाही? सासूनं सासूचं आयुष्य जगलं, सासूनं सासूचा संसार केला, तुमच्यासाठी काही ना काही करून ठेवले. इथं बसलेली प्रत्येक स्त्री जी आहे ती सुनच आहे आणि त्या सुनेला मी बोलत आहे. सासूनं इथं बसलेल्या काही सासा असतील, काही सुना असतील, पण ज्या सासा बसल्या त्यांना त्यांच्या सासूनं करूनच ठेवले की कमवूनच ठेवलेले. तुमचं काय, तुमच्यापैकी काही जणांच्या सासा अशा असतील का त्यांचं काहीच नव्हतं आई वडिलांचं. तुम्ही तुमच्या हातावर कष्टाने कमवलं मान्य, पण त्यांनी कमवलेला, त्यांनी जन्माला घातलेला मुलगा तरी तुमच्या पदरात टाकला की नाही? मग ते उपकार नाहीत का? नाव तरी त्या घराण्याचं तुम्हाला मिळालं की नाही? ते उपकार नाहीत का? या उपकाराची जाणीव ठेवली पाहिजे. आणि म्हणून हे पातिव्रत्य धर्म समजावायला लागल्या. या सप्तऋषींच्या स्त्रिया धर्म सांगायला लागले की पतिव्रता स्त्रीने आपल्या पतीला कधीही अंतःकरणात दुखवू नये. जेवू घालताना माते समान जेवू घालावं. त्याचे पैसे खर्च करत असताना, कमवलेले नवऱ्याचे पैसे खर्च करत असताना कसं खर्च करावं, कसं खर्च करावं नवऱ्याचे पैसे सांगा बरं.
नवऱ्यांना समजा आपण आता 500 रुपये लागणार आहेत आता खर्चायला आपल्याला, समजा आपल्या स्वतःसाठी माहेरी निघालोय आपण, किंवा बाजारात आपल्या स्वतःसाठी काही घ्यायचंय म्हणून निघालोय, तर किती पैसे? 500 रुपये लागणार आहेत, तर 1000 रुपये घेऊन जावं का? बरं 1000 रुपये घ्यावं मागून हरकत नाही, 500 लागणार असेल तर 1000 सांगा, सांगितले म्हणून काय 2000चं साहित्य नाव का? कर्णेषु दासी दानेषु मंत्री भोजस्य माता समया धरित्री. कर्णेषु दासी, दासीप्रमाणे घरचं सगळं काम करावं, कामाला कधीच अंग चोरू नये. आणि मंत्र्याप्रमाणे खर्च करावा. मंत्री कसं खर्च करतात म्हणजे ते मंत्री नव हेलिकॉप्टरनं हिंडायचे. मंत्री कोणाला म्हणतात? एखाद्या राजाचा राज्यकारभार चालत असताना त्याच्या राज्यामध्ये कोणाला किती पगार ठरवायची, कोणाला किती द्यायची, कोणत्या खात्यात किती, काय काय कसं कसं विल्हेवाट सगळं सूत्र लावणारा जो मंत्री असतो, महामंत्री, त्याला महामंत्री म्हणतात. तसे तुम्ही तुमच्या नवऱ्याचे गृहमंत्री आहात. गृहमंत्री तुम्ही असल्या कारणाने पैसे किती, आपल्या नवऱ्याची महिन्याला 5000 रुपये पगार येत असेल आपल्या घरी, तर त्या 5000मध्ये 2000, 3000, 3500, 4000 घर भागून खर्च सगळा जाऊन, दवाखाना, कपडे, घरचा खर्च, घरचं अन्नधान्य सगळं खर्च जाऊन एखादी 1000 रुपये शिल्लक कसे पडतील याचा विचार पत्नीनं केला पाहिजे. महिन्याला एक साडी पाहिजे मला तर चित्र राहते ना, तर चालले माझ्या माहेरला म्हणल्यावर किती अवघड आहे. रोजच मला हॉटेलला 8 दिवसातून मला एकदा हॉटेलात घेऊनच जावं लागते ना, तर बघा मग अवघड आहे ना. पतीनं कमवलेल्या पैशाला जतन करता आलं पाहिजे, जतन करून खर्च करता आलं पाहिजे. त्याला काय दे म्हणलं की आणून 5 किलो तेल आणून देते ते महिन्याला. 5 किलो तेल नवऱ्यानं महिन्याला आणून ठेवलं, कामाला गेलं बिचारा, ते काय बघत बसते का तेलाचं काय वापर करायला लागली बायको म्हणून? तुमचे मालक बघतात का डबे उघडू उघडू? परवा शेंगदाणे आणलं होतं की कुठल्या डब्यात ठेवली किती बघतात का माणसं? पुरुष लक्ष देतात? घरातल्या डब्यात पुण्या काय आहे पुरुषाला माहितीये का? नवऱ्याला माहितीये का तुमच्या घरात पुण्या डब्यात काय आहे ते माहितीये का? त्याला माहित नाही. मग नवऱ्याला सांगितले 5 किलो शेंगदाणे लागतात. बरं बाबा 5 किलो शेंगदाणे आणले, दिले, ठेवले. नवरा गेला कामाला आणि मग भाऊ आला, हळूच त्याच्या पिशवीत 2 किलो शेंगदाणे पार्सल केले माहेरला. असं कोण कोण पार्सल करताय? हातवर करा. कोण कोण पार्सल करताय असं? बरं ठीक आहे, शेंगदाणे बाकीचं काही देत नसाल, पैसे पैसे असं जर करत असाल तर माता पार्वतीला जे सांगितलेलं ना पातिव्रत धर्म, त्याच्यातली गोष्ट सांगते ऐका. जी माणसं जावयाच्या घरातलं अन्न धान्य पैसे ज्याच्यावर आपला हक्क नाही, ते हक्क नसताना त्याच्या घरातली आणलेल्या वस्तू जी माणसं वापरतात ती नरकाला जात असतात. लक्षात ठेवा. ज्या आई वडिलांनी जन्म दिला त्यांना त्या घरी यायचा अधिकार नाही, त्यांना घरात राहायचा अधिकार नाही, त्यांच्याबरोबर दररोज रागराग करतो आपण. त्या आई वडिलाला सुखासमाधाना घास खाऊ देत नाही, त्या नवऱ्याच्या मायबापाला. आणि आपल्या मायबापाला मात्र इथून आपण ज्वारी तांदूळ गहू सगळं पुरवठा करतो. हे चुकीचं आहे, हे बरोबर नाही. तुमच्याही आई वडिलाला द्या, कदाचित तुमचा भाऊ सांभाळत नसेल तर, पण तुम्ही तुमच्या सासू सासऱ्याला अगोदर करून त्यांच्या देखत त्यांच्या समोर माझ्या आई वडिलाला माझा भाऊ सांभाळत नाही, त्यांचं संगोपन करत नाही, मग माझ्या अन्नातलं थोडंसं उरलेलं अन्न, माझ्या पैशातले उरलेले थोडेसे पैसे मी माझ्या कमीत कमी सासू सासऱ्याला जर कदाचित बरं वाटत नसेल हरकत नाही, पण नवऱ्याच्या देखत नवऱ्याला सांगून नवऱ्याला बोलून नवऱ्याच्या हातानं जर आई वडिलांना दिलं तर ते ठीक आहे, पण चोरून देणं गुन्हा आहे. चोरून आपल्या आई वडिलाला पैसे देणं, बहिणीला पैसे देणं, नवऱ्याचे चोरून ठेवणं आणि तिकडं देणं हे सगळ्यात मोठा गुन्हा आहे. आणि म्हणून माऊल्यांनो, हे कर्तव्य नाही, हे अधिकार नाही, अधिकार नाही असं वागू नका. हे सगळे धर्म समजावले, हे सगळं पातिव्रत्य धर्म समजावलं. पतीची सेवा करावी, पतीला पोटभर जेवू घालावं, जेवायला बसल्यानंतर किरकिर करू नये, घरातल्या गोष्टी सांगू नये. जेवायला बसल्यानंतर नंतर सांगावं, अगोदर सांगावं, जेवण झाल्यावर सांगावं, पण जेवायला बसल्यावर नाही सांगावं.
अशा सर्व गोष्टी लक्षणं सांगितले आणि या पातिव्रत्य धर्माला माता पार्वतीने समजून घेतलं आणि आता माता पार्वतीला पाठवायला निघाले तेव्हा डोळ्यामध्ये अश्रू आले मैनावतीच्या. हिमावंत राजा रडू लागले. लेक पाठवणं दगड ठेवणं काळजावर. त्या घरात गेल्यानंतर काळजी होती मैनावतीला. सासू नाही, घरात सासरा नाही, एकटाच नवरा आहे. बरं ते नवरा बी काही लई चांगला असा, त्याला खूप चांगलं घर आहे, खूप काळजी करणार असं नाही. काही त्याचं चांगल्या लोकात उठणं बसणं नाही, भूतकेतांमध्ये उठणं बसणं नाही, स्मशानात राहणार आहे. काय होईल माझ्या पोरीचं? कुठं घर आहे माझ्या पोरीला? जाऊन कुठं राहील? कसा संसार उघड्यावर मांडल माझी पोरगी? काळजी आहे. पण विश्वास आहे शंकरावरती का काही जरी झालं तर परमात्मा आहेत ते सांभाळतील माझ्या पोरीला. पण हे विश्वास जरी असलं, व्यवहाराच्या दृष्टीनं मुलीची काळजी करणं हे कर्तव्यच असतं मायबापाचं. आणि म्हणून मुलगा पाहून देत असताना आहे ना, विचार करून मुलगा द्या. कारण डोळे झाकून कशाही मुलाला जर समजा आपण मुलगी दिली तर ते काय होतं, मोहवश, क्रोधवश, कामवश होऊन एखाद्या पित्यानं अयोग्य नवऱ्याला, अयोग्य मुलाला आपली मुलगी दिली तर त्या पित्याच्या आणि त्या मातेच्या माथ्यावरती पाप आरूढ होतं. दारुडा मुलगा आहे हे माहिती असूनही जर आपली मुलगी त्याला दिली मग मात्र तुम्हाला घोर नरक भोगावं लागेल. माऊलांना चौकशी करा, मुलगा काय करतो, निर्व्यसनी आहे का, असं पाहूनच त्याचं घराणं, त्याचं काम, त्याचं वागणं, त्याचं आचरण पाहूनच मुलगी द्या. असं डोळे झाकून जर मुलगी दिली आणि त्या मुलीचं वाटोळं झालं तर त्याला जिम्मेदार आई वडील असतात. म्हणून लक्षात ठेवा. माता पार्वतीच्या रडायला लागली, हिमावंत राजा रडायला लागले, अश्रू पुसू लागले. म्हणजे ही जगाची रीत आहे बेटा. जगामध्ये स्त्रीला लग्न करून नवऱ्याच्या घरी जावं लागतं, तसं तुलाही जावं लागत आहे. समजावत पाठवत राजवाड्याच्या बाहेर आले. माता पार्वती नंदीवरती बसल्या, भोलेनाथही नंदीवरती बसले आणि आता नंदी जायला निघाला. मागं वळू माता पार्वती पाहू लागल्या. काळजी वाटायला. लक्ष्मी माता गरुडावर बसून विष्णुदेवासोबत पुढे गेल्या. का तर माप ओलांडून वैकुंठात यायचंय, कैलाशात यायचंय आणि म्हणून सत्कार करण्यासाठी म्हणून माता लक्ष्मी पुढे निघून गेल्या. मातेच्या डोळ्यामध्ये लहानपणापासूनच्या आठवणी येऊ अश्रू येतात. बाबांची आठवण येऊ लागली, आईची आठवण येऊ लागली. किती प्रेमाने जोपासलं, किती प्रेमाने सांभाळलं. मनामध्ये भय आहे, मनामध्ये भीती आहे. आता गेल्यानंतर कसं संसार होईल माहिती नाही, काळजी वाटायला लागली. आणि या सगळ्या दुःखाला हृदयात साठवून माता निघाल्या. सगळं कैलाश सुंदर अशा वेली फुलांनी सजवलेलं होतं आणि अतिशय सुंदर कैलाशामध्ये मातेचं आगमन झालं. माप ठेवला, माप ओलांडून माता पार्वती उजवा पाय टाकून कैलाशात आल्या. अत्यंत सुंदर लक्ष्मी मातेनं, सरस्वती मातेनं स्वागत केलं आणि भोलेनाथ शंकराबरोबर माता कैलाश पर्वतावरती अत्यंत सुंदर आनंदात दिवस घालू लागल्या. इथे पार्वती खंड समाप्त झाला. पुढे कुमारखंड आरंभ होणार आहे. तत्पूर्वी आता चतुर्थ खंड आरंभ झाला. रुद्रसंहितेतला हा कुमारखंड नावाने ओळखला झाला. कारण या खंडामध्ये माता पार्वती, भोलेनाथ शंकराचे 2 सुपुत्र जन्माला आल्याची सुंदर कथा या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. पार्वती मातेचा, भगवान शंकराचा या ठिकाणी भोलेनाथाचा संसार आरंभ झाला. बरीच वर्ष निघून गेली आणि आता इकडे इंद्राला फार घाई लागली होती की शंकराचा पुत्र कधी जन्माला येईल आणि आम्हाला ताडकासुराच्या या त्रासातून, दुःखातून कधी मुक्त करेल. म्हणून वाट पाहू लागले होते. एका दिवशी माता पार्वती मानसरोवरामध्ये स्नानाला गेल्या आणि इकडे सगळे देवता आले. शंकराला विनंती केली, प्रभू आपल्या पुत्र रूपाने पुत्र रत्न प्रगट व्हावा, यासाठी आपण शक्ती प्रगट करा. या शक्तीद्वारे आपला दिव्य पुत्र अजन्मा आहे असा जन्माला येईल आणि ताडकासुराचा वध करेल. भगवान शंकरांनी एक अग्निगोळ प्रगट केलं. त्या अग्निगोळाला अग्निदेवच घेऊन पळायला लागले. भगवंताची शक्ती घेऊन पळायला लागल्याच्या नंतर अग्निदेव पळू लागले, अग्नीलाही पोळायला लागले भगवंताची शक्ती. म्हणून अग्निदेवाने ते टाकून दिली, तो प्रकाशपुंज टाकून दिला. टाकून दिल्याच्या नंतर
6 ब्राह्मण स्त्रिया ऋषींच्या पत्न्या स्नानासाठी आल्या होत्या. त्यांना ती अग्निगोशंकराची शक्ती आहे, हे घ्या तुम्ही ग्रहण करा असं सांगितलं. त्या 6 स्त्रियांनी ते ग्रहण केलं, पण त्यांनाही ते सहन होईना म्हणून त्यांनी तो गर्भ टाकून दिला. शरकंडेच्या वनात टाकला, तिथून तो गर्भ लुडगळत खाली आला. तो गंगेत गेला, गंगेलाही दाह व्हायला लागला, गंगेलाही ते सहन होईना. पण गंगेच्या थंड पाण्याचा स्पर्श झाला म्हणून पुढं त्याचे 4 स्कंद निर्माण झाले आणि ते बालक रूप धारण करून पळायला लागलं. इंद्र त्याच्या मागे मागे गेला. इंद्राने त्याच्या मागं जाऊन याची शक्ती किती आहे पाहावं म्हणून त्याच्यावरती प्रहार केला. प्रहार केल्याच्या नंतर इंद्राबरोबर त्यांनी युद्ध केलं. तिथून पुढे गेले. 10 राक्षस त्याच्या समोर आली. त्या 10 राक्षसांना तो मारला. करोच पर्वतावरती गेला आणि तिथे जाऊन तो थोडा काळ थांबला. तिथून पुढे स्वर्गाकडे तो प्रयाण करू लागला. स्वर्गामध्ये गेल्याच्या नंतर सुंदर त्या ठिकाणी तळ होतं. त्या तळ्यामध्ये 6 कार्तिक रूपी स्त्रिया, कृतिका रूपी नक्षत्र स्त्रिया त्या ठिकाणी स्नान करत होत्या. त्या स्त्रियांनी त्या बाळाला पाहिलं, जवळ घेतलं आणि आपलं दूध पाजलं, स्तनपान करविलं. 6 स्त्रियांचं दूध पिण्यासाठी शंकराच्या पुत्राने 6 मुख धारण केले आणि म्हणून षण्मुख असं नाव त्यांचं पडलं. कृतिका स्त्रिया त्याच्या आई झाल्या म्हणून कार्तिकेय असं त्याचं नाव झालं. इकडे माता पार्वती आल्या आणि हा सगळा घडलेला प्रकार ऐकल्या. मातेचा राग अनावर झाला, क्रोधावल्या. म्हणाल्या, ज्या बाळावर माझा अधिकार आहे, ज्या शक्तीवर माझा अधिकार आहे, ती शक्ती अग्नीने पळवली म्हणून अग्नीला श्राप दिलं पार्वती मातेनं. माता पार्वती श्राप देतात. अग्नीला म्हणतात, हे अग्नी, माझी पुत्र संतान तुमच्या उद्धाराकरिता तुम्ही पळवली, त्यामुळे माझा तुला श्राप आहे, तू सर्वभक्षी होशील. जोपर्यंत पार्वती मातेचा श्राप अग्नीला नव्हता तोपर्यंत अग्नी लागला, कुठेही पेट घेतला, प्रज्वलित झाला की धूर पांढरं यायचं. पण माता श्राप दिल्यामुळं अग्नीचा धूर काळा निघायला लागला. याच्यावरून लक्षात येतं का अग्नीला माता पार्वतीचा श्राप मिळालेला आहे. यानंतर माता पार्वती आपल्या पुत्राच्या विरहामध्ये रडू लागल्या. देवाजवळ जाऊन, माझा मुलगा कुठे, कुठे नेऊन ठेवलं तुम्ही त्याला? जे पुत्र माझा आहे ते मला पाहिजे, माझा हक्क आहे त्याच्यावरती. भोलेनाथ म्हणतात, पार्वती, जगत कल्याणासाठी, जगताच्या उद्धारासाठी, देवतांच्या उद्धारासाठी तुझा मुलगा जिथे कुठं आहे सुखी समाधानी आहे. योग्य वेळ आल्यानंतर मी तुला त्याची भेट घालवून देतो, तू काळजी करू नको, काळजी करू नको. योग्य वेळ आल्यानंतर तुझी त्याच्याबरोबर भेट घालून दे. तू अशी रडू नको. आपल्या ममत्वाचा कड दाबून ठेव, कारण तुझा मुलगा तुला भेटायला परत येणार आहे, पण त्याच्या हातून खूप मोठं दिव्य कार्य होणार आहे असं सांगितलं. माता दररोज म्हणायचा, माझा पुत्र कुठे? आणि इकडे कार्तिकेय हळूहळू मोठे व्हायला लागले नक्षत्ररूपी स्त्रियांच्याकडे. भोलेनाथ प्रत्यक्ष भेटायला जायचे आणि युद्धाचं प्रशिक्षण दिलं. 14 वर्षाचं वय झालं कार्तिकेयचं. सर्व विद्यांमध्ये निपुण केलं, सर्व विद्या शस्त्रविद्यांमध्ये निपुण केलं शंकरांनी आपल्या मुलाला. आणि वयाच्या 14व्या वर्षी सर्व देवांचा सेनापती घोषित केला. सर्व देवांच्या सेनेचा सेनापती कार्तिक स्वामी आहेत, कार्तिकेय आहेत. आणि आता सर्व देवांचं सैन्य एकत्र करून भगवान भोलेनाथ शंकरांनी कार्तिकेयला आणि इंद्राला सांगितलं, आता तुम्ही ताडकासुरावर स्वारी करा, त्याचा वध करा. कांतिमती नावाची शक्ती भगवान शंकरांनी प्रगट केली, दिव्य अस्त्र प्रगट केलं आणि ते अस्त्र आपल्या पुत्राला देऊ केलं कार्तिकेयला. कांतिमती नावाची शक्ती, ती कांतिमती नावाची जी शक्ती होती, अस्त्र शक्ती, ती त्यांनी ग्रहण केली आणि युद्धासाठी गेले. तेव्हा युद्धासाठी गेल्याच्या नंतर कांतिमती नावाची शक्ती प्रगट केल्याच्या नंतर ती शक्ती हातामध्ये घेऊन कार्तिकेय युद्धासाठी गेले. आणि युद्धासाठी गेल्यानंतर आवाहन केलं ताडकासुर अफाट सैन्य घेऊन युद्धासाठी घनघोर युद्ध सुरू झालं. कैलाश पर्वताच्या पायथ्याशी, कैलासाच्या पायथ्याशी, हिमालयाच्या पायथ्याशी युद्ध सुरू झालं.
या युद्धामध्ये कितीतरी दिवस युद्ध चाललं, तो काही हारायचं नाव घेणं. तेव्हा भोलेनाथ प्रगट झाले युद्धभूमीवरती आणि आपल्या मुलाला सांगितले, बाळा असं तू किती जरी याच्या बरोबर लढत बसलास तर हा जिंकला जाणार नाही, हा अजय्य आहे. तो कांतिमती नावाची शक्ती प्रगट कर आणि त्या शक्तीने त्याच्या छातीत प्रहार कर, तो मरून जाईल. आणि मग पळत पळत जाऊन मोठी उडान केली आणि त्या ताडकासुराच्या छातीमध्ये कांतिमती नावाचं अस्त्र सोडलं. एखादा डोंगर कोसळावा त्याप्रमाणे ताडकासुर त्या ठिकाणी कोसळून मृत पावला आणि देवांचा विजय झाला, असुरांचा नाश झाला आणि स्वर्गावती विजय प्राप्त केली. स्वर्गामध्ये अत्यंत सुंदर स्वागत इंद्राचं करण्यात आलं. इंद्राला राजगादीवरती, राजसिंहासनावरती, अमरावतीच्या त्या राजसिंहासनावरती बसविलं आणि आता कार्तिकेयला घेऊन सोबत नंदीवर बसून भोलेनाथ कैलाश पर्वताकडे निघाले. इकडे नारदजी पळतच येऊन माता पार्वतीला निरोप देतात. माता पार्वती, भगवान भोलेनाथ परमात्मा कैलासावर यायला लागले. एकटे नाही येत आहेत, मग सोबत कार्तिकेयला घेऊन येत आहेत. कार्तिकेय 14 वर्षाचा झालाय. माता पार्वती, तुमचा ज्येष्ठ पुत्र, आज त्याची तुम्हाला भेट होणार. माता पार्वती प्रसन्न झाल्या, परमानंदित झाल्या आणि सगळं कैलाश सजवून टाकले आपल्या पुत्राच्या स्वागतामध्ये. माझा मुलगा येणार आहे म्हणून पर्वत सजवून टाकली. नंदीच्या सोबतचे सगळे सुगण माता बरोबर काम करू लागले. आरतीचं ताट घेऊन माता पुत्र विजयी होऊन युद्धामध्ये आलेला आहे म्हणून अतिशय सुंदर भगवान भोलेनाथ शंकराचं आणि कार्तिकेयचं स्वागत करतात. दोघांचं स्वागत केलं, अतिशय सुंदर दोघांना ओवाळून घेतलं आणि आता कार्तिक स्वामीला इतकं प्रेम करायला लागल्या, इतकं लाड करा. दही खाऊ घालतात, तूप खाऊ घालतात, लोणी खाऊ घालतात. तू लहान होतास, मला तुझं बालपण पाहता आलं नाही, तुझा पहिला पाऊल कसा उचलून टाकलास पाहता आलं नाही, तुझं रांगणं मला पाहता आलं नाही बाळा, म्हणून इतकं प्रेम करू लागल्या, इतकं लाड करू लागल्या. कार्तिकेयला अतिशय लाडाने वाढवलं. जेव्हा जेव्हा स्वर्गावरती ज्या वेळेला असुरांचं त्या ठिकाणी आक्रमण व्हायचं, सेनापती पदाचा कार्यभार सांभाळत कार्तिक स्वामी त्या ठिकाणी जायचे आणि राक्षसांच्या त्रासातून स्वर्गाला मुक्त करायचे, देवतांना मुक्त करायचे. अशा पद्धतीने हे पूर्ण परिवार भोलेनाथ शंकराचं सृष्टीच्या कार्यामध्ये नेहमी कार्यरत राहायला लागलं. पण ज्या वेळेला युद्धाची वेळ यायची, संकट यायचे, त्या वेळेला कार्तिक स्वामी जायचे. मग माता पार्वती एकट्याच बसून राहायच्या, दुखी व्हायच्या. बाळ माझं जन्माला आलं पण त्याला किती काम आहे. सगळ्या जगाच्या कल्याणासाठी भोलेनाथ त्याला नेहमी युद्धावर पाठवतात. 6 महिने युद्ध चालतात आणि माझं बाळ माझ्याजवळ राहत नाही याचं दुःख व्हायचं. पण तरी जगत कल्याणाकरिता मनावर दगड ठेवून माता आपल्या पुत्राला युद्धासाठी पाठवायच्या. ही स्थिती प्रत्येक त्या व्यक्तीच्या आईची आहे. जे मिलिटरीमध्ये जाणारे असतात ना, देशाच्या सेवेसाठी, देशाच्या सीमेवर लढायला जाणारे, जे आपल्या देशाचे मिलिटरीमधले जे लोक असतात, आर्मीमधले, त्यांच्या आईचं हृदय काय म्हणत असेल मुलाला पाठवत असताना. आणि बनवीची वेळ कधी येईल, युद्धाचा प्रसंग कधी येईल सांगता येत नाही. कधी कोणत्या देशाच्या सीमेवरून हल्ला होईल, कधी आपल्या मुलाची ड्युटी तिथे लागेल सांगता येत नाही. आणि कधी आपली मुलं त्या आतंकवादींनी कधी मारून टाकतील सांगता येत नाही. आपला तळहातावर प्राण घेऊन आपल्या देशातले सेवक सीमेवर रक्षण करतात. ही स्थिती शिवमहापुराण एका देशभक्ताच्या स्थितीचं वर्णन करायला लागलंय महाराज. कार्तिकेय छोटे आहेत वयाने, लग्न झालेलं नाही आणखीन, किशोर अवस्था आहे, कुमार अवस्था आहे. पण त्या अवस्थेमध्ये सुद्धा ते सर्व देवतांचं सेनापती पद सांभाळून युद्ध करण्यासाठी असुरांच्या बरोबर जात होते. माता पार्वतीचं हृदय काय म्हणत असेल. ही स्थिती प्रत्येक त्या देशभक्ताच्या आईची स्थिती आहे, जी आपल्या मुलाला युद्धावर पाठवते, तिलक करते, आरतीने ओवाळते, विजयी होऊन ये बाळा म्हणून पाठवते. त्या आईचं कधी विचार केलाय, कल्पना केली, ज्या आईनं आपला तरणा बांड मुलगा देशाच्या सेवेसाठी कुर्बान केला, बळी दिला, आपल्या हाताने आपला जन्माला घातलेला, वाढवलेला, मोठा केलेला मूल. किती एका ठिकाणी असं वाचण्यात गेलं होतं मला, आतंकवाद्यांनी आपल्या देशावरती हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये बॉम्बस्फोट झाला आणि बॉम्बस्फोटामध्ये आपल्या देशातला एक जवान
आपल्या आर्मी फोर्स मधला एक जवान जेव्हा स्फोट झाला तेव्हा त्याच्या शरीराचे कितीतरी तुकडे पडले. ते सगळे तुकडे जमा करून आणले आणि त्याला पॅक केलं आणि त्याला त्याच्या घराकडे पाठवलं. अंतिम यात्रेसाठी त्याला अंत्यविधीसाठी पाठवलं. तेव्हा त्याची आई जवळ गेली, त्या प्रेताच्या जवळ. आपल्या बाळाचे एवढे तुकडे झालेत हे तिने ऐकलं. जे कोणी ऑफिसर लोक आले होते त्या ऑफिसर लोकांना ती आई म्हणते, जेव्हा आर्मीची भरती चालू असते त्यावेळेला 1 इंच 1 सेंटीमीटर जर हाईट कमी असली तर तुम्ही त्याला घेत नाही, नापास करून काढून टाकता. हाईट मध्ये अर्धा इंच जरी हाईट कमी असेल तुमच्या तुमच्या म्हणलेल्या त्या ह्याच्यापेक्षा, तर तुम्ही कमी असलं तर छाती जेवढी इंचाची पाहिजे तेवढ्या इंचाची नसेल, अर्धा इंच कमी असेल तर तुम्ही घेत नाही. देताना मी एवढा चांगला तर ना बाण माझा मुलगा तुमच्या देशाच्या सेवेसाठी दिला, तुमच्या सेवेसाठी दिला. तुम्ही मात्र त्याचे 50 तुकडे घेऊन माझ्या दारावर आलाय, मी कसं घेऊ माझं बाळ. त्याची आई म्हणते, किती म्हणजे देशभक्ताचं किती मोठं त्याग आहे. सगळा संसार पणाला लावून ते देशाची रक्षा करतात, देशाच्या सीमेवर लढायला जातात. आणि म्हणून आहे ना, हे शिवमहापुराणाचा हा जो प्रसंग आहे ना, तो जरा थोडंसं मनामध्ये अंतकरणामध्ये जाणून घ्या. किती मोठी गोष्ट आहे. देशासाठी देवासाठी त्याग करणारी लोक सर्वश्रेष्ठ का ठरतात? त्याचं कारण आहे त्याग सर्वतोपरी. आणि म्हणून भारताचा जो तिरंगा आहे त्या तिरंग्यामध्ये जे 3 रंग आहेत त्या रंगामध्ये सगळ्यात अग्रगण्य स्थान भगव्याला देण्यात आलेलं आहे. कारण भगवा रंग हा त्यागाचा प्रतीक आहे. भगवा रंग देशासाठी बलिदान दिलेल्या शहीदांच्या रक्ताचं प्रतीक आहे. आणि म्हणून भगव्याला सर्वश्रेष्ठ तिरंग्यामध्ये मान देण्यात आलेले मौलांना. माता पार्वती कार्तिकेयसाठी नेहमी चिंताग्रस्त असायची, काळजी असायची त्यांना. पण ज्या ज्या वेळेला सर्व 3 देवतांमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, भोलेनाथाचा परिवार, पूर्ण परिवार, भोलेनाथ, शंकर, शंकराची पत्नी आणि शंकराचे 2ही मुलं, ज्या ज्या वेळेला सृष्टीवर संकट येतं सगळ्यात अगोदर ते संकट सरण्यासाठी हे घर पुढाकार घेतं. ज्या ज्या वेळेला संकट येतं त्या वेळेला त्या संकटाला पुढाकार घेऊन पुढे जातं आणि पुढाकार घेऊन पुढे जातं आणि त्या सृष्टीवर आलेल्या संकटाला हे परिवार सांभाळतं. शुंभ निशुंभ, महिषासूर, अनेक असे राक्षस आहेत. त्या राक्षसांचा वध करण्यासाठी भवानी अनेक वेळा अनेक रूपांनी अवताराला आली. अनेक राक्षसांचा वध, जसं की अंधकासूर असेल, शंखचूंड असेल किंवा जलंधर असेल, अशा अनेक असुरांना मारण्यासाठी भोलेनाथांनी नेहमी पुढाकार घेतला. ज्या वेळेला समुद्र मंथन झालं, हलाहल विष प्रगट झालं, ते हलाहल विष प्राशन करण्यासाठी सगळ्यात अगोदर भोलेनाथ पुढे सरसावले. गणेशांनी सृष्टीच्या रक्षणाकरिता नेहमी सुखाची प्राप्ती व्हावी सृष्टीला आणि दुःख हरण करता यावं यासाठी नेहमी सुख करता असणारा, दुःख हरता असणारा भगवान गणेश नेहमी सृष्टीच्या कार्यामध्ये आपलं अत्यंत मोलाचं कार्यभाग वाहतो. भोलेनाथाचा परिवार असा आहे तर सृष्टीमध्ये जेव्हा जेव्हा वेळ येईल तेव्हा तेव्हा ते संकट सरण्यासाठी सगळ्यात पुढाकार असतात. आज या गोष्टीवरून एक गोष्ट आठवली. जसं देवांमध्ये हे परिवार पुढं असतं ना, तसं माणसांमध्ये काही परिवार असतात. नेहमी समाजाच्या कार्याला धावून जाणारे, समाजाची मदत करणारे आमचे संदीप भैया. कोणालाही रात्री बेरात्री फोन आला तर पळत जाऊन काम करणारे, कोणाचेही पटकन पुढं सरसावून जाऊन कोणाच्याही फायद्याचा विचार न करता पटकन पुढं जाऊन संदीप भैया काम करू लागतात. समाजाची सेवा करण्याची एवढी आवड आहे त्यांना का गेली 16 वर्ष झालं सातत्यानं इथे सप्ताह करतात. जेवढे लोकांनी दिली समजा वर्गणी दिली, जी नाही दिली तर आपल्याच खिशातून घालून सगळं सप्ताह करतात.
आज त्यांचं खरंच कौतुकास्पद आहे त्यांचं कार्य, किती सुंदर कार्य करतात। दुसऱ्या मी राजकारणी लोकांना पाहिले, गणेशोत्सव आहे म्हणले की दुसरेच कार्यक्रम ठेवतात, ऑर्केस्ट्रा अलग बोलवतात, काही किस बोलवतात, काही वेगवेगळे, काही कुठलेही कार्यक्रम करतात। पण गेल्या 16 वर्षापासून सातत्यानं अखंड नाम सप्ताह करण्याचं सामर्थ्य त्या आपल्या एका भक्ताच्या अंगी आहे। कार्य तर करायचंय, पण त्याला अध्यात्माची जोड देऊन राजकारण करणारे वक्ते, राजकारण करणारे लीडर मंडळी, नेते मंडळी या जगामध्ये खूप कमी आहेत, बोटावर नाहीत, आणि त्यातले एक संदीप भाई आहेत। हे कार्य करत असताना बऱ्याचदा विरोधही होत असेल त्यांना, पण त्या विरोधाचं कसल्याही प्रकारचं, त्या विरोधाचं म्हणजे मनामध्ये खेद न बाळगतात। विरोध करणाऱ्याचं काम विरोध करायचंय, माझं काम जे कर्तव्य आहे ते मी करत राहतो असं उदास अंतकरणानं फलाची अपेक्षा न बाळगता सातत्यानं ते कार्य करतात। म्हणून आज माझ्या व्यासपीठावरून अगदी मनातून त्यांना आशीर्वाद आहे। खरं म्हणजे तुमच्या गंगाखेडकर मंडळींच्या भेटीचा योग त्यांनीच घडवून आणला नाही का? नंतर तुमची माझी भेट होण्याचं काही कारणच नव्हतं, त्यांच्यामुळे हा योग आला तुमच्या सगळ्यांच्या भेटीचा। आज तुमच्या डोळ्यात डोळे घालून मी पाहायला लागले तुम्हाला, तुम्ही मला पाहायला लागलाय, माझं ज्ञान मला तुमच्यामध्ये भरता यायला लागले। माझ्या गुरुनी मला जे दिले ते कोणामुळं? संदीप भैयांच्यामुळं। नेहमी दुसऱ्याच्या मदतीला धावून जाण्याचं ज्याचं हृदय असतं, हे जे अंतकरणामध्ये हे जे गुण प्राप्त झालेले असतात, कुठे ना कुठे त्यांच्यावर भोलेनाथाची कृपा आहे, शंकराचा आशीर्वाद आहे, आणि म्हणून हे कार्य करण्याचं त्यांना नेहमी सुचायला लागले। परमात्मा त्यांच्या या कार्याची शिदोरी परमात्मा नक्की त्यांना देईल असा आशीर्वाद आहे माझा व्यासपीठावरून। विरोध कुणी केलं तर त्या विरोधाकडे आपण लक्ष नाही द्यायचं, विरोध नाही जर केलं तर मग कार्याला गती कशी प्राप्त होईल? कारण मी नेहमी असं म्हणत असते, निंदा जो करे हमारी मित्र हमारा होए, निंदा जो करे हमारी मित्र हमारा होए, और साबुन लेवे गाठ का मैल हमारा धोए। लोकांनी तर नाव ठेवलं पाहिजे संदीप भैया, लोकांनी तर विरोध केला पाहिजे। लोक जितकं तुमचा विरोध करतील तितकी तुमची प्रगती वाढेल, तितके तुम्ही मोठे व्हाल। माझा व्यासपीठावरून आज आशीर्वाद आहे तुम्हाला। एक आहे जीवनामध्ये फल काय मिळेल त्याची काळजी करू नका, तो बसलाय भोलेनाथ तुम्हाला पाहतोय वरून तुम्ही काय कार्य करताय ते, त्या कार्याचं आपोआप मोबदला तुम्हाला मिळून जाईल, तो परमात्मा नक्की देईल। कारण समाजाच्या रूपामध्ये, समाजाच्या अंतकरणामध्ये तो बसून आहे। निष्पाप भावनेनं, निष्कलंक भावनेनं समाजाची सेवा करा, परमात्मा तुमच्या पाठीशी उभा आहे। काय द्यायचंय तो ठरवलेला आहे, तो तुम्हाला देईल। जे तुमची इच्छा आहे ते आपोआप पूर्ण होईल। एक लक्षात ठेवा, यापुढेही तुम्हाला हे कार्य सातत्यानं चालू ठेवायचं आहे, सातत्यानं हे कार्य करायचं आहे। कारण समाज बोलणार आहे, समाज म्हणणार आहे, समाज नाव ठेवणार आहे, किंवा कुठल्या तरी गोष्टीला विरोध करणार आहे म्हणून आपण खचून जायचं नसतं। पेरणी करत असताना शेतकरी सोयाबीन पेरत असतो, ज्वारी पेरत असतो, मूग पेरत असतो, उडीद पेरत असतो, कुठलंही पीक पेरत असतो, त्या पिकाच्या एका मोडाबरोबर 10 दुसरे गवत जन्माला येत असतात। गवताचं बी पेरावं लागतं का? न पेरता आपोआप उपजतं ते, पण धान्य मात्र पेरावं लागतं। धान्य न पेरता उगवतं का? नाही उगवत। धान्याला पेरावं लागत असतं, चांगल्या गोष्टी आवर्जून कराव्या लागतात, वाईट गोष्टी आपोआप त्याचा उताडा येत असतो। एक कार्यकर्ता चांगला गावात जन्माला आला का त्याचं पाय धरून मागे खेचणारे 10 जण जन्माला येत असतात। हे प्रकृतीचा नियम आहे, प्रकृतीचं गणित आहे, सृष्टीनं मांडलेलं गणित आहे। कौरव किती होते? कौरव किती होते? 100। पांडव किती होते? कळालं गणित? वाईटांची संख्या या जगामध्ये जास्त आहे आणि चांगल्यांची संख्या कमी आहे। आपला नंबर चांगल्यामध्ये आहे, लक्षात ठेवा। जिसे लोगों ने चुना है वो संसद में बैठा है, जिसे लोगों ने चुना है वो संसद में बैठा है, लेकिन जिसे भोलेनाथ ने चुना है वो सत्संग में बैठा है। ते म्हणजे आमचे संदीप भैया आहेत, लक्षात ठेवा। कारण भोलेनाथांनी त्यांना या कार्यासाठी निवडले। राजकारण करणारे तर गंगाखेड मध्ये प्रत्येक गल्लीला एक राजकारणी असेल की,
असेल ना? पण सत्संगात येऊन बसण्यासाठी, सत्संग अरेंज करण्यासाठी हृदय लागतं, पवित्र मन लागतं. भोलेनाथाचा भक्त जो खरा सच्चा भक्त आहे तोच हे कार्य करू शकतो. म्हणून व्यासपीठावरून पुन्हा एकदा नाथ संप्रदायाच्या वतीने, माझ्या आदिशक्ती मुक्ताई पीठाच्या वतीने, श्रीनाथ मडीच्या वतीने त्यांना दोन्ही हात वर करून आशीर्वाद देऊन आदेश आदेश. ओम नमः पार्वतीपदे शिव हर हर भोलेनाथ शंकर भगवान की जय. नंदीश्वर महाराज की जय. भगवंताच्या परिवाराचं केवढं मोठं श्रेय सृष्टीमध्ये बघा, लक्षात ठेवा. परिवार ते नाही जे स्वतःसाठी जगतं. काही काही लोक असतात घराचं दारच उघडत नाहीत. शेजारी कोण मेले त्यांना माहिती पण नसतं. शेजारच्या घरी काय चालतं काही तरी गेलं नाही. भोलेनाथाचा परिवार आहे, सगळ्याच्या मदतीला धावून जाणार आहे. कधी कधी इतरांची मदत करणाऱ्या लोकांना बऱ्याचदा अपमानाचा सामना करावा लागतो. बरेचदा लोक त्यांना नावं ठेवतात, खुट्ट म्हणून तिथं पुढं पुढंच करत राहते थेरी. लोक म्हणतात असं नावं ठेवतात. म्हणून आपण नाही दुःखी व्हायचं, नाही कष्टी व्हायचं. का? भोलेनाथ धडा घालून देतात, आपल्याला शिकवण देतात की इतरांच्या परोपकार करावा, इतरांच्या मदतीला धावून जावं. नका देऊ दूध जयामध्ये सकळ सार, पण ताकाचा तरी उपकार. उपकार करायला शिका इतरांवरती, प्राणी मात्रांवरती दया करायला शिका. कारण हे सगळ्यात मोठं कर्तव्य आहे जीवनातलं. त्याचं फल मला लोकांकडून काय मिळेल त्याचा विचार नका करू. भोलानाथ तुमच्या सगळ्या कर्माचा साक्षीदार आहे. म्हणून फलाची अपेक्षा न करता इतरांवर केलेला परोपकार दया गणली गेलेली आहे. दया अंतःकरणामध्ये असली पाहिजे. मी ज्याच्यावर उपकार केले तो मला किती त्रास देईल त्याचा विचार नका करू. त्याला दया करणं माझं कर्तव्य, म्हणून दया करा, उपकार करा. तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार, फार नका करू पण थोडा तरी करा. आणि म्हणून भगवंताचा परिवार नेहमी सृष्टीच्या कल्याणार्थ अग्रेसर आहे. ज्या ज्या वेळेला सृष्टीवरती संकट आली, भोलेनाथाचा परिवार सगळ्यात अगोदर पुढे येतं, सरसावून पुढे येतं. आणि सरसावून पुढे येऊन हे परिवार प्रत्येक संकट सारतं आणि मानव जातीचं कल्याण करण्याकरिता नेहमी अग्रेसर असणारं हे परिवार आहे. कार्तिकेय नेहमी ज्या ज्या वेळेला सृष्टीवर संकट येतात, असुरांचं दैत्यांचं साम्राज्य पृथ्वीवर वाढतं, त्या वेळेला देवसेना घेऊन कार्तिकेय युद्ध करतात आणि अन्यायाचा नाश करतात, धर्माची स्थापना करतात. कार्तिकेय मोठे झाले पण युद्धासाठी नेहमी बाहेर राहू लागले. एका दिवशीचा असा प्रसंग आहे, माता पार्वती आपल्या स्नानगृहामध्ये स्नान करत होत्या आणि भोलेनाथ सहजच तिथून सरळ पुढे निघून गेले. दचकल्या माता पार्वती. भोलेनाथ बाहेरून कुठेही 6-6 महिने जायचे, स्मशानात राहायचे, कधी मनाला आलं तेव्हा घरी यायचे, कधीही जायचे. स्वभावच होता देवाचा. देवावर कोण बंधन घालणार आहे? आलं मनात की 6-6 महिने स्मशानात जाऊन राहायचे भूताखेतांबरोबर. स्नान करू लागल्या आणि स्नान करत असताना सरळच देव निघून गेले. थोड्याशा घाबरल्या, दचकल्या एकदमच. कोण आलं की म्हणून दचकल्या. पण भोलेनाथ होते. स्नान करताना माता पार्वती, भगवंत असं अचानक येणं माता पार्वतीला थोडंसं संकुचित वाटलं. विचार करू लागल्या, देवाला काहीच कळत नाही. बाहेर थांबाव, हाक माराव, कोण आहे का म्हणाव. तू आंघोळ करतीस का? बरं मी बाहेरच थांबतो म्हणाव. असं काही माझ्या नवऱ्याला कळत नाही. माझा नवरा सरळच. आपल्याकडे एक म्हणच आहे, भोळे माणसं असली की काय तुम्ही नसते भोळे शंकराव, तुम्हाला काहीच कळणार असं आपल्याकडे म्हणतात ना. काहीच कळत नाही तुम्हाला, तुम्ही नुसते भोळे शंकरात. नवऱ्याला जे म्हणलं जातं ते खरंच भोलेनाथ तसे होते. आणि माता पार्वती विचार करू लागले. तेव्हा सखींनी विचारलं माता पार्वतीच्या काय झाले. तेव्हा सखीला सांगितलं, मी आज स्नान करत होते आणि अशी घटना घडली. माझ्या मनाला दुःख झालं. भोलेनाथाला देहावर राहत नाहीत, विदेही राहतात. कुठं चाललोय काय, कोणाकडं काही लक्ष नसतं. मला हे आवडलं नाही. तेव्हा सखीने सांगितलं, कार्तिकेय आपल्या जवळ राहत नाही. तो देवतांचा सेनापती पद त्याला दिल्यामुळं तो स्वर्गात तिकडे युद्धासाठी 6-6 महिने निघून जातो. आपल्याकडे कोण आपल्या जवळ आपलं रक्षण करण्यासाठी, आपलं सांगितलेलं ऐकण्यासाठी आपल्याकडं
आपला तुमचा स्वतःचा कोणीतरी पाहिजे. मग कोण असावा? माता पार्वतीने विचार केला आणि माता पार्वतीला सुचलं आपणच एका बालकाची उत्पत्ती करावी, जशी शंकरांनी केली पार्वतीशिवाय. पार्वतीशिवाय जन्मली ना कार्तिकेय, तसं शंकराशिवाय आपणही एक पुत्र जन्माला घालावं म्हणून एक गोष्ट बारीकीने विचार करा शिव महापुराणाची. माता पार्वतीने आपण जन्माला घालावं म्हणून पंचमहाभूत जे लागतात, आप तेज वायू पृथ्वी आणि आकाश, शरीर निर्माण करण्यासाठी या शरीरामध्ये आप तेज वायू पृथ्वी आकाश हे पंचमहाभूत आहेत. पैकी पृथ्वी तत्व येण्यासाठी माती पाहिजे होती आणि ती माती म्हणून माती घेतलीच, सुगंधित द्रव्य त्यात मिसळलेच, पण आपलं बाळ म्हणून आपलं अस्तित्व त्यात असावं म्हणून शरीराचं थोडंसं मळ त्यात घातलं. शरीरावर आपल्या नेवळ्या निघतात की नाही, आपण जसं महिनाभर जर शरीर घासलं नाही तर आपल्या शरीरावर माती निघते, तसं आपल्या हातावरची निघालेली माती शरीरावरची जमा केली. माझं तत्व त्या बाळात असावं म्हणून ते तत्व त्याच्यात पेरलं, बस बाकी काही नाही. एक आकार बनवला सुंदर चिखलाचा पौर्णिमेच्या रात्री. आणि झालं असं, ज्या वेळेला ते बाळ बनवत होते, चिखलाचं घडवत होते, चिखलाचा गणपती करत होत्या, त्यावेळेला काय झालं, ते बनवताना नीट व्यवस्थित बनवता आलं नाही. पोट मोठं झालं, हातपाय बारीक झाले, छोटे झाले, घडवता आलं नाही. गणपतीचं गजाननाचं बनवताना चित्र आकृती बनवताना आकार बनवताना पोट मोठं झालं आणि हातपाय छोटे झाले, एवढे व्यवस्थित बनवता आलं नाही माता पार्वतीने. जसं ज्या पद्धतीनं बनत गेलं तसं ते आपोआप तयार घडत गेलं, पोट मोठं झालं. आणि बनवता बनवता थोडंसं संजीवनी मंत्राचा जाप करू लागल्या आणि डोळा लागला. अमृताचा वर्षाव पौर्णिमेच्या रात्री चंद्र करत होतो सर्व वनस्पतीवर. एकतर मुखातून संजीवनी मंत्र चालू होतो, मुखामध्ये प्राणप्रतिष्ठा केलेली होती मातेनं, आणि तेवढ्यात अमृताचा वर्षाव चंद्राचा गजाननावरती झाला. आणि माता अशा डोळा लागलाय, त्यांना तंद्री लागली इतक्यात ती जी चिखलाची मूर्ती बनवली होती ती प्रत्यक्ष पुत्र रूपाने प्रगट झाली. आणि जेव्हा गजाननाने डोळे उघडले, समोर माता पार्वती होतं. आई म्हणून हाक मारली आणि आईला स्पर्श केला. डोळे उघडून माता पार्वतीनं पाहिलं तर गजानन पुढे प्रगट झालाय. घेतलं त्या बाळाला जवळ आणि हृदयाला लावलं आणि गजाननाचं प्रागट्यकरण अशा पद्धतीने तिथे झालेलं आहे. विनायक असं नाव ठेवलं. सुंदर बाळ, जाड जूड गुबगुबीत असं देखणं बाळ जन्माला आलं, विनायक. आता ते बनवताना पोट मोठं झालं, त्याच्यामुळे अन्नाची पिशवी पण मोठी झाली असेल की मधली. आता अन्नाची पिशवी मोठी झाली म्हणून त्याला टोपलं भरून खायला मोदक लागायचे, लाडू लागायचे. पोट मोठं म्हणून गजाननाला टोपलं भरून मोदक दाखवले जातात. असं छोटं उगं प्लेटात असं नाही, असं छान. मग ते मोदक घ्यायचं, खात बसायचं. मग खूप लाड करू लागल्या आणि खूप लाड असल्या कारणाने आईचे सगळे गुण त्याच्यात उतरले. एक 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 बारीकीने लक्ष द्या. मी मग अशी म्हणलं ना की शिवपुराणाची एक गोष्ट खूप बारीकीने लक्ष द्या. दोन लेकरं घरात असतील, मुलगी असो मुलगा असो, दोन मुलं असो दोन मुली असो, किंवा मुलगा मुलगी असो, असं काही असो समजा, एक आईच्या गुणावर असते आणि एक बापाच्या गुणावर असते. तुम्ही बघा तुमच्या दोन्ही लेकरांना कम्पेअर करून बघा. तुमची मुलगी तुमच्या गुणाची आहे का मुलगा तुमच्या गुणाचा आहे, तुम्हाला आपोआप सगळ्यांना घरात माहिती आहे. शंकराच्या संसारात पण तसंच होतं. कार्तिकेय शंकराच्या गुणावर होते आणि गजानन पार्वतीच्या गुणावर होता. कार्तिकेय शंकराचं सांगितलेलं ऐकत होते आणि गजानन आईचं सांगितलेलं ऐकत होते. संसारातल्या कितीतरी गोष्टी भगवंताच्या संसाराशी साम्य आहेत, निगडीत आहेत. आणि म्हणून समजून घेऊन जर संसार केला तर हाच संसार भगवंतापर्यंत घेऊन जाणार आहे. आणि त्या संसाराला जर समजून नाही घेतलं, त्या संसाराच्या विधीला न समजून घेता जर संसार केला तर निश्चित त्या संसारामध्ये दुःख, त्रास, कष्ट, टेन्शन आपल्या वाटायला लागतं. समजून घेऊन संसार केला पाहिजे. हे भगवंताचा प्रसाद आहे असं मानून घेऊन संसार केला पाहिजे, म्हणजे दुःख होत नाही. काय होतं, मी नेहमी एक दृष्टांत सांगत असते.
भगवंताचं नाम जीवनामध्ये सुख देणार आहे. संताची संगती नेहमी जीवनात सुख देणारी आहे. कशी आहे? समजा तुम्ही कल्पना करा का तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वयंपाक केलाय, भाजी बनवली आणि भाजीमध्ये विसरून आठवण विसरल्या कारणाने दोनदा तिखट टाकलं मध्ये. अगोदर 2 चमचे टाकलं आणि पुन्हा 2 चमचे टाकलं. मग भाजी कशी होईल? तिखट, आग पडेल नुसती अशी. आणि लक्षातच नाही, जेवायला वाढून घेतलं आणि जेवायला बसलो, तोंडात घास ठेवला, बरोबर चिकट आग लागायला लागली, अशी जिभेवर ठेवू देईना. आता काय करावं देवा, इतकं तिखट झालंय. किंवा चुकून समजा 2दा मीठ पडलं, किती खारट होते ना भाजी ती. आता दुसरी भाजी नाही, तीच भाजी आहे. भाजी खावली जाईन, भूक तर खूप लागली, काय करावं सांगा बरं. भाजी तर तीच आहे, भाजी तर तीच खायची आहे, तीच भाजी खाऊन आपल्याला पोट भरायचं, कारण दुसरी भाजी नाही आहे आता घरामध्ये उपलब्ध. तीच भाजी खायची आहे, भूक तर खूप लागली, पण खाल्लं तर कसंच जाईना. काय करावं आता? अशा वेळेला तिखट जरा जास्त पडला असेल तर त्याच्यामध्ये 2 चमचे तूप टाकावं. आपल्याकडं तूप असेल त्याचा तिखटपणा कमी होतो आणि त्या भाजीला अत्यंत सुंदर चव येते आणि ती भाजी खाल्ली जाते. मीठ जर जास्त झालं असेल भाजीमध्ये तर अशा वेळेला त्या भाजीमध्ये अर्धा लिंबू पिळला की त्याचा तो खारटपणा कमी होतो आणि भाजी चविष्ट लागते. तसंच जीवनामध्ये जसं भाजीमध्ये 2 चमचे तूप टाकल्याने त्या भाजीचा तिखटपणा कमी होतो, अर्धा लिंबू पिळल्याने त्या भाजीतला खारटपणा कमी होतो, तसं जीवनामध्ये संतांची संगती असेल आणि सत्संग जीवनामध्ये असेल तर जीवनामध्ये जे कर्माचे दुःख भोगावे लागतात ते दुःख सुद्धा आपण आनंदात भोगण्याची आपल्याला शक्ती मिळते. ही ताकद आहे, हे सामर्थ्य आहे कथेचं, हे सामर्थ्य आहे संतांच्या संगतीचं. लक्षात ठेवा. म्हणून जीवन जगत असताना, संसार करत असताना कर्माचं दुःख तर होणार आहे, आपल्याला प्रारब्ध तर भोगावं लागणार आहे. पण ते प्रारब्धाच्या कर्माचा भोग भोगत असताना जर संतांची संगती आपल्यासोबत असेल, संत आपल्यासोबत असतील तर निश्चितच संत आपल्यासोबत असतील, संतांचा आशीर्वाद आपल्यासोबत असेल तर ते कर्म आपण भोगतो, पण त्याचं दुःख आपल्याला होत नाही. हसत हसत ते कर्म भोगून सारण्याचं सामर्थ्य आपल्या अंगी येतं. म्हणून कथेला या, कथा ऐका. कथा ऐकल्याने आपल्या जीवनातल्या संकटाबरोबर लढण्याची शक्ती प्राप्त होत असते. आपल्या आत्मविश्वास वाढत असतो आपल्या आत्म्यामधला. म्हणून कथा ऐकली पाहिजे, कथेला आलं पाहिजे. आत्मविश्वास वाढवणारी आहे शिवमहापुराण कथा. मी सांगितलं माता पार्वतीचा संसार असा आहे. आपण आपल्या संसारातलं देवाच्या संसाराशी आपला संसार कम्पेअर करायचा. देवाच्या संसारामध्ये काही कमी नव्हतं असं समजू नका. माता पार्वतीला राहायला घर नव्हतं, गुफेमध्ये संसार थाटला. नवऱ्याचं काहीच नव्हतं, मडक्यामध्ये अन्न शिजवलं. राजाच्या महालात राहणारी राणी, पण माता पार्वती शंकराबरोबर संसार करून दाखवते. माऊलांनो, कधी संसारामध्ये काही कमी पडलं तर नवऱ्याबरोबर भांडण करू नका. संसारात काही गोष्टीची कमतरता उणीव असेल तर त्या नवऱ्याबरोबर भांडण करू नका. पार्वती मातेनं कसं ॲडजस्ट केलं असेल आपल्या नवऱ्याबरोबर. इतकंच काय, घालायला कपडे नव्हते, घालेलं कपडे सुद्धा होते. ज्या वेळेला शंकराला पाठवलं माता पार्वती बरोबर कितीतरी कन्यादान म्हणून कितीतरी साहित्य दिले. ते सगळे सोन्या चांदीचे भांडे, सगळं काही जे काही सासऱ्याचं दिलेलं होतं ते सगळं न घेता एकट्या पार्वतीला घेऊन भोलेनाथ तिथून निघाले. वरदक्षिणा म्हणजे आपण ज्याला म्हणतो की ज्याला हुंडा म्हणतो आपण, हुंड्यात सुद्धा दिलेलं काही देवानी घेतलं नाही. भांडे घेतले, कितीतरी बरंच काही दिलं होतं, पण काही न घेता फक्त एक पत्नी पार्वती घेऊन भोलेनाथ आपला संसार आहे त्या स्थितीमध्ये करतात. जाऊन काय मी कमवतो, मी असं करतो, असं काही नाही. जे आहे जसं आहे तसं स्वीकार्य कर पार्वती. माझ्या ह्या कैलाशामध्ये ज्या वेळेला माता पार्वती आल्या, कैलासाला पाहिलं आणि म्हणल्या माता पार्वती इथं तर काहीच नाही देवा. हसून पार्वतीकडे भोलेनाथ पाहतात आणि म्हणतात, जिथं काहीच नाही तिथं काहीतरी करून दाखवणं हे स्त्रीचं कर्तव्य असतं. नवऱ्याच्या संसारात काहीच नाहीये, त्या संसाराला फुलवणं हे स्त्रीचं कर्तव्य आहे. त्याच्या संसाराला उभं करणं, त्याच्या संसाराला रूप आणणं, त्याच्या एकट्या जीवनाला बहरून टाकणं हे स्त्रीचं कर्तव्य आहे. आणि म्हणून काही कमी पडलं, काही कमी असेल, नवऱ्याकडून काही गोष्टी पूर्ण होत नसतील तर त्याच्या मागं नेहमी किटकिट कर लावू नका. त्याच्या पुरुषार्थाला चॅलेंज करू नका.
तुमच्याच्यानं होतच नाही, तुम्ही करतच नाही, तुम्ही असंच करता आणि तुम्ही तसंच करता, हे सोडून द्या. हे सगळं धन आणि मान हे तो प्रारब्धाधीन, हे सगळं प्रारब्धाचा भाग आहे, प्रारब्धानुसार होत असतं. गजाननाचं प्रागट्यकरण झालं, माता पार्वती आनंदित झाल्या. गजाननाला घेऊन, विनायकाला घेऊन मोठ्या मोठ्या प्रेमाने राहू लागल्या. 6 महिने देव बाहेर घरच्या, पत्ताच नाही घरात काय चाललंय ते, घरची खबरच नाही देवाला. आणि गजाननाला एका दिवशी मोदकाचं टोपलं दिलं, म्हणले खात दाराला बस बाळा, आणि तुझ्याजवळ ही छडी राहू दे, कोणालाही मध्ये नाही होत. घराला दार नव्हतं, हे विशेष तुम्हाला सांगायची गोष्ट असते. राहिली शंकराच्या संसारात त्यांच्या दाराला दरवाजा नव्हता, तरी कधीही बोलली नाही माता पार्वती का तुम्ही कधी दार बसवणार आहेत म्हणून. त्या घरासाठी तरी किती तरी भांडणं होतात. नाही करावं, आपल्या प्रारब्धानं जे असेल त्याच्यात आनंद मानलं पाहिजे. त्या झोपडीमध्ये आपण सुखाने राहिले पाहिजेत. मौल्यांनो, खूप मोठं घर बांधले, आरशासारखी फरशी बसवली घरात. जितकं घर भारी असतं ना तितका त्रास जास्त असतो. मी पाहिले स्वतः. काचासारखा बंगला बांधून ठेवला की त्याला सारखं हातात कपडा घेऊन पुशीत राहावं लागते. देवा तोबा तोबा चांगलं घर कधीच बांधायचं नाही गय माईशाण्यानंतर. सारखं पुशीत राहावं लागते, सारखं डाग पडलेलं सहन होईना, सारखं पुसत राहावं लागते, सारखं साफ करत राहावं लागते. आणि तेच साधं सुद्धा घर असू द्या, कचरा पडलेला दिसत नाही साध्या फरशीवर, पाय दुखत नाहीत. अहो ती फरशी असताना लय भारीवाली, लय पाय दुखतात त्याच्यावर, नुसती थंड गार लागते, गुडघे दुखतात त्याच्याने त्या फरशीवर चालून. आणि टंगड निष्ठून जर पडलं हो त्याच्यावर माणूस त्या फरशीवर, पुन्हा मरूनच जाईल, पण ते बाजतलं काही उठत नाही. लई चांगलं घर बांधायची स्वप्न सोडून टाका तुम्ही. अन्न वस्त्र निवारा, माणसाच्या 3 मूलभूत गरजा आहेत: अन्न, वस्त्र, निवारा. अन्न असावं, वस्त्र असावं शरीर झाकायला, निवारा असावा, एक झोपडा असावं. लई चांगले क्रीम चेहऱ्याला लावायला असावेच अशातला भाग नाही. जर एखाद्या दिवशी फेरन लावली तर काय पटमन्या मरण येत नाही आपल्याला. असं कधी ऐकले का पेपरला? एका बाईनं फेरन लावली नाही तर तिनं लगेच तिचा पटमन्या, तिला अटॅकच आला आणि जीवच गेला फेरन लावली न लावल्यानं. असं कधी ऐकलंय? असं कुठं पेपरला बातमी कधी कुठल्या देशात, आपल्या नाही बाहेरच्या कुठल्या देशात घडलंय याचं का? क्रीम नाही लावली तर मरण आलं, चांगली भारीची साडी नाही घातली तर मरण आलं. किती साड्यात सांगा बरं तुम्हाला सगळ्याला? सांगा ना. तर घरात येऊन कपाट उडू बघीन, आज रातभर जाणारच नाही, सगळ्याच्या घरातच येऊन बघन. गेली तर गेली आजची रात्र तुमच्या कपाट तपासण्यात माझी. किती साड्या आहेत. आणि आता जर समजा आता ह्या महिन्यात 2 महिन्यात नवीन साडी लॉन्च झाली, घ्या वाटल की नाही? लाज वाटती का? शरम नाना हलवायली छान अशा काय बाय माय. हो म्हणे नवीन पॅटर्नची साडी निघाली तर घेणार म्हणे. आणि ते कपाटातल्या काय करणार आहेत? बरं मला एक सांग, समजा अचानक आजार आला, दवाखान्यात जायची वेळ आली, तुमच्या साड्या जर विकायचं म्हणलं तर त्या विकता येतील? मी इथं बसलेल्या सगळ्या बायकांच्या साड्याचा जर समजा खर्च काढला तर कमीत कमी ₹1,00,000 साड्या प्रत्येक बाईला आहेत. ₹1,00,000 साड्या आहेत. पण प्रसंग आला आणि त्या जर विकायच्या म्हणल्या तर त्याचे एक 80,000 50,000 तरी येतील का? मग तुम्ही इन्व्हेस्टमेंट कशात केली बघा बरं. तुमचे ₹1,00,000 कुठं गुंतवले तुम्ही? जिथं काहीच उपयोग नाही तिथं गुंतवले. बाहेरच्या देशातल्या बायका असं करत नाहीत. कपड्यामध्ये कुठं चपल्यामध्ये नाही घालत ते. अशी वस्तू घरामध्ये जमा करा की जी प्रसंग पडल्यानंतर, वेळ पडल्यानंतर विकता आली पाहिजे आणि त्याचे आपल्याला प्रसंगानुसार पैसे जमा. साड्यांचा शौक बंद करा मौल्यांनो, माझं सांगणं आहे तुम्हाला. लई भारीची 5,000ची साडी घातली आणि पुन्हा तीच घातल्यावर म्हणणारच आहेत लोक पुन्हा तीच घातली म्हणून. चांगली साडी घाला, चांगली काय काय किती त्या फॅशनच्या नावाखाली. अहो ते एकेक्या बायाकडं, अहो ती मी नांदेडला एकाच्या घरी गेले होते, त्या बाईनं सांगितली माऊली माझं हे त्या ब्लाउजला शिवायची किंमत शिलाई ₹5,000 म्हणे. ते असं इथून इथपर्यंत सगळी डिझाईन होती त्या ब्लाउजला.
इथून इथपर्यंत सगळी डिझाईन आणि ते ब्लाऊज शिवायची किंमत शिलाई नुसती 5,000 नवरीच्या त्या साडीवरची 5,000 रुपये शिलाई. अरे देवा नारायण पांडुरंग कुठं चाललंय पाच जग. 5,000 रुपयाचा ब्लाऊज घातलं आणि साधा समजा आपला ब्लाऊज घातलं. 5,000चा ब्लाऊज घातलं म्हणून काय 10 वर्ष वय वाढणार आहे का तुमचं? का तुमचे केस पांढरे व्हायचे थांबणार आहेत? का तुमच्या चेहऱ्यावर झुरळ्या पडायच्या थांबणार आहेत का? आयुष्य संपायचं तर संपणारच आहे ना. 5,000चा ब्लाऊज घातला म्हणजे काय झालं? 10,000ची साडी घातली म्हणजे काय झालं? काय केलं पाहिजे लक्ष माऊल्यांनो? वाया खर्च करू नका, विनाकारण नवऱ्याला त्रास देऊ नका. एक रुपयासाठी तो किती कष्ट करतो बाहेर जाऊन, त्याला किती संकटाला तोंड द्यावं लागतं, तो किती कष्टाने हे सगळं करून आणतो. अन्न वाटोळं करू नका. घरात अन्न शिजवून तुम्हाला त्याची जाणीव नाही, धडधड टाकून देता. जितकं लागतंय तितकं शिजवा. अन्न ब्रह्म आहे, त्याचा अपमान करू नका. बाहेर लोकांच्या लग्नात गेलं तरी पंक्तीला बसलात जेवायला तर किती वाढून घेता, किती अन्न वाटोळं करता. अन्न वाटोळं करू नका. तुम्ही अर्धवट खाऊन अर्धवट टाकून देता, पण ते अन्न शिजवण्यासाठी लाख रुपये जेवणाचा खर्च त्या नवरीच्या बापानं, ते लाख रुपये स्वतःला कपडे न घेता पोरीचं लग्न आहे म्हणून ते पैसे जमा केलेले असतात. त्याचा तळतळाट घेऊ नका. अन्न वाटोळं करू नका. तुमच्या मुलाबाळांना शिस्त शिकवा जेवण करण्याची. टाकून द्यायचं नाही, खाल्लंच पाहिजे असं शिकवा. खर्च कमी करा. ज्याच्या अपेक्षा कमी असतात त्याचं सुख वाढत असते, ज्याच्या अपेक्षा वाढल्या त्याचं सुख कमी होत असते. लक्षात ठेवा. हे आयुष्याचं गणित सांगायला तुम्हाला. हे गणित पक्क डोक्यात ठेवा. गरजा वाढल्या की दुःख वाढलं, गरजा कमी झाल्या की सुख वाढलं. लक्षात ठेवा. संसार करत असताना, संसार मांडत असताना स्त्री पत्नी घरची तिने जर विचार करून संसार केला आणि पतिव्रतेचं लक्षण सांगत असताना संसारामध्ये तिळमात्र दुःख असं नवऱ्याला भासून न देणारी जी स्त्री असते ती स्त्री खरी पतिव्रता आहे. कुलस्त्री म्हणलं गेले तिला शास्त्रामध्ये. म्हणून आपल्या नवऱ्याला कटकट किरकिर न करता, जी स्थिती आहे जशी आहे, जैशी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक पाहि संचिताचे, अशा पद्धतीने जीवन जगलं पाहिजे. गजाननाचा जन्म झाला, दारावर बसलेला होता. भोलेनाथ आले, मध्ये जाऊ लागले. त्यांनी अडवलं, म्हणले काय वर्तन करून निघाले हो, एवढे मोठे झाले तुम्हाला अक्कल नाही का? म्हणे कोणाच्याही घरात असं मध्ये न विचारता जात आहे. ते म्हणले अरे कोणाच्याही घरात नाही जाते, माझंच घर आहे. म्हणे तुमचं घर आहे? कस काय तुमचं घर आहे? हे आमचं घर आहे. तू कोण आहेस? मी पार्वती नंदन आहे, विनायक माझं नाव आहे. गजानन बोलू लागले, पार्वती नंदन नाही म्हणे, आमचं तर एकच पुत्र आहे कार्तिकेय. आमचं तर एकच पुत्र आहे. कधी कधी एवढे भांडणे होतात घरात. तू माझं पोरग नाहीस, तू माईचं ऐकणार आहेस, तू तुझ्या माईचं आहेस असं म्हणतात बाप घरात. माईच्या बुद्धीचं आहे, तुझ्या माईच्या बोलण्यानं सांगण्यानं ऐकतो सगळं. तुझ्या आईच्या बुद्धीचं आहे, जा तुझ्या आईकडं, तुझ्या आई जे करेल ते करून घे. माझं नाही, मी नाही देणार तुला पैसे, जा आईकडं माग. भांडणात होतं असं. नाही आमचा तर एकच मुलगा आहे कार्तिकेय. नाही मी पार्वती नंदन आहे, माझ्या आईने सांगितले मला घरात कोणाला नाही येऊन द्यायचं. देव मध्ये शिरकाव करायचा प्रयत्न केले, छडीनं एकदा मारलं. देव म्हणले लहान बालक काय सोडून द्या, मध्ये जायचा प्रयत्न करू. परत दुसऱ्यांदा छडीनं मारलं. परत देवाने क्षमा केली. परत तिसऱ्यांदा छडीनं मारलं. जेव्हा तिसऱ्यांदा छडीनं मारलं ना, देवाचा राग अनावर झाला. म्हणजे मूर्ख बालका, थांब तुला दाखवतो मी कोण आहे. घेतलं त्रिशूळ, सोडलं महाराज त्रिशूळ. जसं इतक्यात पार्वती माता तिकडून आल्या. जशा पार्वती मातेनं त्रिशूळ थांबवायचा प्रयत्न करत त्रिशूळ गेला. शिरच्छेदन करून धडा वेगळं शिर वेगळं झालं. आई म्हणून जाईल गजानन आणि पृथ्वीवर पडली. शिरच्छेदन रक्त बंभाळ होऊन शरीर पडलं. विनायका म्हणून मोठ्याने हात मारल्या माता पार्वती आणि किंचळल्या जोरात आणि मोठ्याने हंबरडा फोडून रडू लागल्या. माता पार्वतीच्या दुःखाला पारावार राहिला नाही. भोलेनाथाकडे हात करून बोलू लागल्या, माझ्या बाळाला मारलं. विनायक माझा बाळ आहे. गजाननाला मी जन्माला घातलं होतं, विनायकाला मी जन्माला घातलं होतं. माझ्या विनायकाला तुम्ही मारले. आत्ताच्या आत्ता माझा मुलगा जन्माला घाला तर सगळी सृष्टी विध्वंस करून टाकीन असं म्हणल्या. उठून उभ्या राहिल्या. क्रोधानं श्वासाची गती वाढली माता पार्वतीच्या. जसजसे माता पार्वतीचे श्वास वाढायला लागले तस तसं उग्र 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 रूप धारण
नामस्मरण करत कालिका रूपामध्ये प्रगट झाल्या आणि जिथं माता पार्वती पाय ठेवल्या त्या ठिकाणी स्फोट व्हायला लागला। अशा पद्धतीने प्रवास चालू केला कैलाश पर्वतावर। सर्व देवी देवता मातेच्या उग्र रूपाला पाहून घाबरले। साक्षात शिवजी कालिकेचं रूप पाहिले तेव्हा घाबरले। आता काय करावं कळेना। सर्व देवता त्राही त्राही करू लागले। असं करता करता पृथ्वीवर जर पाय पडलं तर पृथ्वी स्फोट पावेल माता पार्वतीच्या रागाने आणि सगळी जीवसृष्टी नाहीशी होईल। हे भोलेनाथ काहीतरी उपाय सुचवा। सर्व देवतांना उपाय सुचवलं। उत्तर दिशेकडे जा, तिथं जो सगळ्यात पहिला प्राणी भेटेल त्याचं शिरच्छेदन करून घेऊन या आणि आपण गजाननाला विनायकाला उठवू। सर्व देवता उत्तर दिशेकडे गेले। तिथे एक हत्ती दिसला। त्या हत्तीचं शिरच्छेदन केलं। हत्तीचं शिर घेऊन आले। हत्तीच्या शिराला धुतलं आणि गजाननाचा विनायकाच्या शरीराला धुतलं। स्वच्छ धुवून अभिषेक केला आणि भोलेनाथांनी ते शिर घेतलं हत्तीचं आणि विनायकाच्या शरीरावर त्या धडावर ते मुख बसविलं आणि गजानन प्रगट झाले। गजानन जसं झोपेतून उठावं अशा पद्धतीने उठले आणि गजाननाचं प्रागट्यकरण झालं। अतिशय सुंदर आज गजाननाची ती झाकी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। गजाननाचा पुनर्जन्म झाला। पुनर्जन्म झालेली जी तिथी आहे ती चतुर्थीची तिथी आहे। सुंदर गजाननाचं सुंदर एक भजन घ्या। छान वा वा फार सुंदर गणपती बाप्पा आलेले आहेत या ठिकाणी। खूप छान सगळ्यांनी टाळ्या वाजवून स्वागत करा। छान चला। तुझ सुख करता तुझ दुख करता अवघडीना चला बाबा मोरिया रे बाबा मोरिया रे रे देवी तुम्हारा सुख करता तुझ दुख हरता अवघडीना चला बाबा मोरिया रे रे देवी तुम्हारा
छान किती छान गजानन प्रगट झालेत बघा बरं आपल्या सगळ्यांच्या समोर. किती छान रोल दिले हो भैया. कथा संपल्यावर मला याला पाहायचंय. गजानना सारखाच आहे घरात छान. आईचा लाडका गजानन. गजानन प्रगट झाला आणि उठला. आईच्या माग माग पाठवलं. आईचा राग शांत झाला गजाननाला पाहून. अतिशय सुंदर 2 मुलं माता पार्वतीला झाले. एक कार्तिकेय एक गजानन. दोघेही लहानाचे मोठे होऊ लागले, खेळू लागले. आता दोघंही थोडेसे मोठे झाले. तरुण वयात आल्याच्या नंतर दोघं भांडून घेऊ लागले. म्हणले मला लग्न अगोदर करायचंय. श्वास घ्यायला त्रास होतोय का बाळा तुला? नाही ना गजानना? गणपती बाप्पा इकडे बघा आमच्याकडे. त्रास होतोय का श्वास घ्यायला? नाही ना? छान आहे ना? छान आहे म्हणते. अहो सगळं खरं, पण ते तुमचं उंदीर कुठं सोडून आले तुम्ही? एक उंदीर बनवायचं की छान असं उड्या मारत यायला लावायचं एका लेकराला. पुढं तोंड काळं असं लावून त्याला एक खपटा घ्यायचा असा गोल, असं उंदरासारखं तोंड द्यायचं आणि त्याला एक काळी पॅन्ट घालून उड्या मारत आला असतं. छान उंदरासारखं दिसलं असतं मस्त. गणपतीचं उंदीर कुठे गेलं? मूषक वाहन. गजानन आणि कार्तिकेय मोठे झाले. भांडून घेऊ लागले. मला अगोदर लग्न करायचं, तुला अगोदर करायचंय. दोघंही भांडण करत आई बाबांच्या जवळ आले. म्हणले मला अगोदर लग्न करायचंय, मला अगोदर लग्न करायचंय. आई हसत हसत म्हणाली, हे बा दोघांना मी एक परीक्षा घेणार. दोघांची परीक्षा जो पहिल्यांदा पास होईल, उत्तीर्ण होईल, त्याचं लग्न अगोदर. म्हणजे काय परीक्षा आहे? म्हणजे पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा जो करून येईल त्याचं लग्न अगोदर. मोरावर बसले कार्तिकेय, निघाले घेऊ लगेचच पृथ्वीच्या प्रदक्षिणा करायला. पण गणेशजी गजानन बुद्धीने अत्यंत चतुर होते. गजानन नीट घरात गेले. एक पाट आणलं आणि सुंदर ताट मांडून आणलं. पूजेचं सगळं साहित्य आणलं. त्याच्यामध्ये पाट घातले. पाटाच्या पुढे रांगोळी काढायला लागले. मस्त मांडी घालून जाडजूड गणेश गणपती. आणि त्या गणपतीकडं गजाननाकडं माता पार्वती पाहते. म्हणले गजानना तुझं एवढंसं मूषक घेऊन तू एवढा जाडजूड आहेस, कधी पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा? दादा गेला तुझा तेव्हाच मोरावर बसून उडत. कधी जाणार आहेस तू? जा लवकर पृथ्वीच्या प्रदक्षिणा कर. तेव्हा गजानन हसले. म्हणले आई पृथ्वीच्याच 3 प्रदक्षिणा करणार आहे, जरा थांब. सुंदर पाठ मांडलं. आईला बाबाला हाताला धरलं आणि पाटावर उभं केलं. पाटावर उभं केलं आणि म्हणले काय करतोय? बस तुम्ही उभं तरी राहा. पाय धुतले सुंदर आई वडिलांचे. पद्यपूजा केली. आरती मी ओवाळलं आणि हात जोडून आई वडिलांची स्तुती केली. नमस्कार केला आई वडिलाला मनोभावे. नाटक नाही, मनोभावे. मनातून पाया पडलेलं पण कळते आणि उगाच नाटक केलेलं पण कळते आपल्याला, आहे की नाही? मनोभावे पाया पडल्या.
अशी प्रदक्षिणा करायला लागले. आई वडिलांना फेऱ्या मारायला लागले, प्रदक्षिणा करतायत आईच्या आणि वडिलाच्या. तेव्हा आई विचारते गजानना, हे काय करतोयस? गजानन म्हणतात, आई वडिलाच्या पायामध्ये सगळी तीर्थ आहेत जगातली. पृथ्वीवर जेवढे तीर्थ आहेत तेवढे सगळे तीर्थ कुठे आहेत? आईच्या आणि वडिलांच्या चरणात आहेत. म्हणून मला पृथ्वीची प्रदक्षिणा करायची गरज नाही. आई वडिलाला प्रदक्षिणा केली का पृथ्वीची प्रदक्षिणा केल्याचं पुण्य लाभतं. म्हणून मी आई वडिलांची प्रदक्षिणा करते म्हणाले. सकळ तीर्थाचे धुरे है की नाही? मग किती त्यांची सेवा करावी आपण, किती त्यांचं आपण प्रेम, किती त्यांचं जतन करावं, किती त्यांना प्रेम. मी एका ठिकाणी वाचलं होतं, जीते जी अगर स्वर्ग में रहना है तो कभी माँ बाप के पैर दबा कर देखो, बड़ा सुकून मिलता है. कधीतरी आई वडिलांचे पाय दाबून बघा, जवळ जाऊन बसा, आई जवळ वडिलाच्या जवळ जाऊन बसा, पाय त्याला. काय झाले तुला आई? झोपलीस? डोळा लागला? मला का बरं कसं वाटायला आज तुझे पाय दाबून देऊ? ते पाय दुखलेत का? असं म्हणून जाऊन जवळच बसा ना, असं पाय दाबायचे वडिलांचे. पहा तो आत्मा असा उकळून बाहेर येतो आणि आशीर्वाद देतो. आणि तो जो दिलेला आशीर्वाद आहे, आयुष्यात कधी तुम्हाला गरीब होऊ देणार नाही, आयुष्यात कधी तुमचे कुठले काम थांबणार नाहीत. तो जो आत्म्यातून येणारा आशीर्वाद आहे तो कधीतरी प्राप्त करून घ्यायला शिका. आयुष्य जाता आपलं, कधी आपण आपल्या आईला चांगल्या शब्दांनी बोलत नाही, आपल्या वडिलाला चांगल्या शब्दांनी बोलत नाही, हे चुकीचं आहे. त्यांचे कर्म त्यांच्यासोबत, त्यांचे कर्म मोजण्याचा अधिकार शास्त्रांनी आपल्याला नाही दिला. आणि गणेशाने ही लीला केली कशा करता? पुढे भविष्यामध्ये सगळ्या समाजाला आदर्श घालून दिलं का आपण आपल्या आई वडिलांची सेवा केली पाहिजे. गजाननाच्या या सेवेवर माता पिता प्रसन्न झाले, गजाननाच्या सेवेवर प्रसन्न झाले. इकडे कार्तिकेय प्रदक्षिणा करायला गेले, आई वडिलाचा आशीर्वाद लाभला. एका दिवशी विश्वरूप त्या ठिकाणी आपल्या 2 रिद्धी आणि सिद्धी 2 मुली घेऊन आले आणि शंकराची दृष्टी पडली त्या 2 मुलींवर. त्यांनी सांगितलं, आमच्या गजाननाला देता का तुमच्या पुरी? हो देऊ ना म्हणले, आमचं परमभाग्य गजाननासारखा जावाई मिळत असेल तर. रिद्धी सिद्धी बरोबर लग्न झालं. रिद्धीला लाभ आणि शेम असे 2 मुलं झाले. सिद्धीला शेम मुलगा झाला आणि रिद्धीला लाभ नावाचा, लाभ आणि क्षेम नावाचे 2 मुलं झाले. 2 नातू झाले, आजी आजोबा झाले. भोलेनाथ आणि माता पार्वती. पार्वतीच्या मांडीवर एक नातू, शंकराच्या मांडीवर एक छोटा नातू. छोटे छोटे बालक 1-1 वर्षाचे घेऊन त्यांना खेळवूनच आलोय. आनंदात नातू खेळवत आहेत 2 जण. आणि एवढ्या 3 वर्षाच्या नंतर संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा करून 2 वर्षाच्या नंतर कार्तिकेय तिथं आले. पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा करून कार्तिकेय येतात तर समोर वेदीवर बसलेले भोलेनाथ, आई आणि बाबा दोघांच्या मांडीवर छोटे छोटे 2 बालक घेऊन खेळायला लागले. कार्तिकेयले येताना, अरे कार्तिकेय ये ये ये, आईने बोलवलं. आई बाबा कोणाची ही बाळ, कोणाला घेऊन बसलं तुम्ही? हे गजाननाचे मुलं आहेत 2. काय गजाननाला मुलं झाली? हो. कसं काय म्हणे? त्याचं तर लग्नच झालं नाही. नाही म्हणे, तू गेलास ना तेव्हा गजाननाने आमची प्रदक्षिणा केली, त्याचं लग्न झालं, त्याच्या 2ही पत्नीला 2 मुलं झालेले आहेत. असा राग आला कार्तिकेयला. मी मोठा, मी थोरला असून माझं लग्न अगोदर झालं नाही, लहानाचं लग्न अगोदर केलं, तेही मला न कळता केलं, मला दिलं पाठवून पृथ्वीच्या प्रदक्षिणेला, आणि आपण मात्र छळ करून त्याचं लग्न लावून दिलं. मला आता तुमच्याजवळ नाही राहायचंय. म्हणून रागाने तिथून निघून गेले. महादेव पार्वती मागं लागले. अरे अरे ऐक कार्तिकेय, ऐक, आमचं समजून घे, आम्ही जाणून बुजून काही नाही केलं, ते सहज योग घडून आला, लावून दिलं त्याचं लग्न. कार्तिकेय समजून गेला, त्याने क्रौच पर्वतावर गेले, रुसून बसले. तिथे माता पार्वती आणि भोलेनाथ गेले समजूत काढायला, पण त्या ठिकाणी काही ते ऐकले नाही. तिथून पुढे आणखीन 12 कौस अंतरावरती जाऊन बसले. क्रौच पर्वतावरती भोलेनाथ आणि माता पार्वती ज्या ठिकाणी गेले होते समजूत काढायला, त्या ठिकाणी परमात्मा आणि माता पार्वती शिवलिंग रूपाने प्रगट झाले. माता मल्लिका रूपाने प्रगट झाली, परमात्मा अर्जुन स्वरूपाने प्रगट झाले. म्हणून मल्लिकार्जुन असं त्या तीर्थक्षेत्राला नाव पडलं. मल्लिकार्जुन, हा श्रीशैल्यमच्या ठिकाणी.
त्या ठिकाणी श्रीशैल्यमच्या ठिकाणी मल्लिकार्जुन जे आता आपल्याला पाहायला मिळतं स्थान, ते त्या ठिकाणी कार्तिकेयची समजूत काढण्यासाठी गेले होते. तिथून पुढे आंध्रामध्ये ते स्थान आहे. तिथून पुढे गेल्याच्या नंतर 12 कोस अंतरावरती गेल्यानंतर कार्तिकेय स्वामीचं सुद्धा स्थान आहे. चांदणीच्या रूपामध्ये परमात्मा त्या ठिकाणी आजही प्रगट होतात, कार्तिकेय प्रगट होतात. आणि त्या ठिकाणी जो कार्तिकेय रुसून बसलेली कथा पुढे प्रचलित झालेली आहे. इथे कुमारखंड समाप्त होतो. पंचम युद्धखंडामध्ये भगवंतांनी अनेक असुरांच्या बरोबर युद्ध केलं, ती कथा आली. एक कथा सांगते युद्धखंडातली, बाकीचा खंड उद्या आपण पाहूयात. कथा अशी आहे, ज्या वेळेला ताडकासुराला देवानी कार्तिकेयनी मारलं का ताडकासुराची 3 मुलं होती. 3 मुलं ताडकासुराला झालेली होती. एक कमलाक्ष, एक तारकाक्ष आणि तिसरा होता विद्युम्नाली. कमलाक्ष, तारकाक्ष आणि विद्युम्नाली हे 3 मुलं तप केले. तिघांना 3 गावं मागून घेतली देवाला. ब्रह्मदेवाला सांगितलं, देवा मला लोखंडाचं गाव दे. एकाला लोखंडाचं गाव दिलं, एकाला चांदीचं गाव दिलं आणि एकाला सोन्याचं गाव दिलं. म्हणजे कसं, नगर दिलं. नगर म्हणजे कसं, त्या नगरातलं सगळ्या भिंती, रस्ते, सगळं काही सोन्याचं. पण ते नगर पृथ्वीवर स्थिर नव्हतं. ते नगर हवेमध्ये तरंगत राहणारं नगर होतं. म्हणजे विमानातच गाव वसवलं त्यांनी. असं दिव्य विमान मागून घेतले. एक लोखंडाचं विमान, एक चांदीचं विमान, एक सोन्याचं विमान. आणि त्या विमानामध्ये घरं तयार झाली. त्याच्यामध्ये ते 3ही नगरं एका रेषेत कधी यायची नाहीत. एक उत्तरेला, एक दक्षिणेला, एक पूर्वेला. उत्तरेचं पश्चिमेला आलं का पूर्वेचं उत्तरेला यायचं नगर फिरत. नेहमी 3 दिशेला 3 नगर असायचे. त्यामुळं ते अभेद्य नगर होते. ते नगर भेदता येत नव्हते. ते 3 नगर अभेद्य झाल्या कारणाने तारकाक्ष, कमलाक्ष, विद्युम्नाली 3 राक्षस अत्यंत सगळ्या मानवसृष्टीला, देवसृष्टीला त्रास देऊ लागले. आणि सगळ्यांनी देवाकडे विनंती केली. तेव्हा भगवंतांनी सांगितलं, या 3 राक्षसांना मारण्याकरिता दिव्य रथाची उत्पत्ती करावी लागेल. त्या रथाचे 2 चाक चंद्र आणि सूर्य झाले. पवनदेव प्रत्यक्ष घोड्याच्या रूपाने प्रगट झाले. आणि त्या रथावरची प्रत्यक्ष भोलेनाथ परमात्मा आरूढ झाले. शिवमहापुराण सांगतं, हे शरीर म्हणजे रथ आहे. या शरीरावर आरूढ झालेला आत्मा म्हणजेच भोलेनाथ शिव आहे, शंकर आहेत. चिदानंद रूप शिवोहम 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 ही अनुभूती येते आपल्याला. शरीर रथ आहे आणि या शरीरावर आरूढ झालेला आत्मा हा भोलेनाथ परमात्म्याचा अंश आहे. अशा प्रकारे रथ निर्माण केलं. सर्व देवी देवतांना सांगितलं, तुम्ही त्या असुरांबरोबर युद्ध करण्यासाठी या रूपात, देवतांच्या रूपात नका येऊ. मग कुणी सिंह व्हा, कुणी हत्ती व्हा, कुणी वाघ व्हा, हिंस्र पशु पक्षाचं रूप धारण करा. सगळ्या देवांनी हिंस्र पशु पक्षाचं रूप धारण केलं. मारायला पळू लागले. त्यांच्यामध्ये रथ निघालं. रथावर बसून भोलेनाथ निघाले. पशुच्या रूपाने सगळे देव पळायला लागले. त्यांच्याबरोबर रथही पळायला लागलं. देवाचं सुंदर एक वेगळं रूप जगाच्या समोर आलं. म्हणून देवाचं एक वेगळं नाव पडलं. पशूंच्या मध्ये पळणारा पशूंचा पती म्हणून पशुपती असं त्याचं नाव पडलं. पशुपतीनाथ, पशुपतीनाथाची ही कथा. तारकाक्ष, कमलाक्ष, विद्युम्नाली 3 राक्षसाला मारण्यासाठी देवांनी घेतलेला जो अवतार आहे तो पशुपतीनाथ या रूपाने प्रगट झाला. आणि पशुपतीनाथ रूपाने प्रगट होऊन भगवंतांनी या 3ही नगरांचं भेदन केलं. या 3ही राक्षसांचा संहार केला. 3 नगर उद्ध्वस्त केली. ज्या ठिकाणी हे युद्ध झालं ते गौड देश आहे. भगवंताला त्या ठिकाणी स्थिर होण्यासाठी सगळ्या भक्तांनी विनंती केली. परमात्मा त्या ठिकाणी स्थिर झाले. म्हणून गौड देश म्हणजे आजचं नेपाळ त्या काळातलं गौड देश आहे. नेपाळचं पूर्वीच्या काळी वैदिक कालामध्ये त्याचं नाव गौड देश होतं. परमात्मा त्या ठिकाणी पशुपतीनाथ नावाने स्थापित झाले, स्थिर झाले. अशा पद्धतीने पशुपतीनाथाची कथा येते. पशुपत व्रत सांगितलेलं आहे. तुम्ही बऱ्याच मंडळी आता पशुपतीनाथांचे सोमवार काय व्रत करताय आपण सगळेजण. ते आता ती कथा काही सांगायची गरज नाही. तुम्ही भरपूर हुशार आहात, शहाणे आहात. टीव्हीला, मोबाईलला ऐकून तुम्ही सगळेजण ते करताय. अशा प्रकारे पशुपतीनाथाची कथा झाली. यानंतर पुढे जलंधराची उत्पत्ती झाली, शंखचूडाची झाली, अंधकासुराची झाली. या सर्व असुरांच्या उद्धाराची कथा मी उद्या तुम्हाला सांगणारच आहे.
कथा या ठिकाणी थांबवणार आहोत. अर्धा तास तुम्हाला सगळ्यांना फुगड्या खेळायच्या आहेत. 8:30 झालेले आहेत. सगळ्यांनी सुंदर काल फुगड्या खेळायची इच्छा झाली होती महिला मंडळ, आज फुगड्या खेळतील छान. पहिली सूचना, दुसरी सूचना अशी माऊल्यांनो, ज्यांना कोणाला रुद्राक्ष पाहिजे आज सगळ्यांच्यासाठी रुद्राक्ष आणलेले आहेत. ज्यांना कोणाला रुद्राक्ष पाहिजे त्यांनी ते रुद्राक्ष घरी घेऊन जा. देवाऱ्यामध्ये ते रुद्राक्ष स्थापित करा. देवाऱ्यामध्ये पांढऱ्या वस्त्रावर ठेवून त्या रुद्राची पूजा करा. आपली जी इच्छा असेल ती इच्छा सांगा. 3 महिने सातत्यानं नित्य ओम ह्रीम नमः 5 मुखी रुद्राक्षासाठी मंत्र आहे. तुम्ही काल रुद्राक्ष घेतले पण ते रुद्राक्ष नुसतंच नेलं, बिना धारीची तलवार काही करत नाही. काम करते का? काही काम करत नाही. तुम्हाला त्या रुद्राक्षाच्या सोबत एक छोटीशी भस्माची पुडी दिलेली आहे, जी आमच्या नाथ संप्रदायाच्या धुनीमध्ये आमचा धुना असतो. तुम्ही साधूच्या मठात गेलात तर तिथं धुनी असते. काशीनाथ महाराजांच्या मठामध्ये धुनी आहे. आमची धुनी असते साधू लोकांची. आम्हाला दररोज धुनी चेतन करायला लागतं. तर त्या धुनीमधलं जे अभिमंत्रित केलेलं भस्म आहे त्या भस्माची पुडी मी त्या रुद्राक्षासोबत तुम्हाला दिलेली आहे. चांगल्या कामाला जात असताना कपाळाला ते भस्म लावायचं आहे. घरात मुलं आजारी पडले तर ते भस्म कपाळाला लावायचं आहे. अभिमंत्रित केलेलं भस्म आणि रुद्राक्ष मी तुम्हाला दिलेलं आहे. काल महिला मंडळ विचारत होते की ती पुडी काय आहे, त्याच्यामध्ये आम्हाला नाही समजलं म्हणून तुम्हाला सांगते. त्या रुद्राक्षाच्या सोबत आमच्या साधूच्या धुनीत अभिमंत्रित केलेली भस्माची पुडी सुद्धा तुम्हाला मिळत आहे. तुम्हाला कोणाला रुद्राक्ष हवं असेल तर तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता, रुद्राक्ष स्थापित करू शकता. असं ही दुसरी सूचना. सगळ्या महिलांनी सुंदर आता थोडंसं फुगड्या खेळायच्या आहेत.